नमस्कार. लायन्स क्लब इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी समाजसेवा करणारी संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे म्हणून आपण याच्यामध्ये. याच लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून लायन्स डिस्ट्रिक्ट 3231 A2 यांच्या मार्फत जो इकडचा झोन आहे आमचा, त्यामध्ये लायन्स क्लब ऑफ श्रीबाग, लायन्स क्लब ऑफ नागोटना, लायन्स क्लब ऑफ रोहा, लायन्स क्लब ऑफ महाड यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही आपल्या समोर करोना समज आणि गैरसमज या विषयावर तज्ञांचं व्याख्यान ठेवलेलं आहे. आज या फेसबुक लाईव्ह साठी आपल्यासोबत आमचे रिजन चेअरमॅन आहेत, प्रदीप सिनकर आहेत, त्यांचं मी वेलकम करतो. शब्द सुमनांनी त्यांचं मी वेलकम करतो आज. त्यानंतर आमचे झोन चेअरमॅन जे आहेत अनुप तलवार, त्यांचं सुद्धा मी वेलकम करतो. आमचे फाउंडर मेंबर निहार राऊत मॅडम आहेत, त्यांचं वेलकम करतो मी. तसेच लायन्स क्लब ऑफ रोहा इथे हजर आहे, त्यांचं वेलकम करतो मी. आणि तसेच तमाम माझे मित्रांनो जे फेसबुक वरती लाईव्ह आहेत, त्या सगळ्यांचं मी आज वेलकम करतो. इकडे स्वागत, शब्द सुमनांनी स्वागत करतो. आजच्या या प्रोग्रामचं जे उद्देश आहे, ही समाजामध्ये जसं एक आम्ही सेवाभावी संस्था आहे की जसं सेवा पुरवतो, त्याप्रमाणे या करोना संदर्भातचं अवेअरनेस लोकांमध्ये येणं गरजेचं आहे. आज आपण फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती जी अर्धवट माहिती घेतो आणि अर्धवट माहितीमधून स्वतःचे काही ग्रह निर्माण करतो, त्या संदर्भातचं ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजेत, म्हणून हे व्याख्यान ठेवण्याचा मेन उद्देश आहे. तर आपल्याला तज्ञ आहेत आपल्यासोबत. लायन अमित देशमुख आपल्यासोबत हजर आहेत. लायन अमित देशमुख आपल्या वक्त्यांची ओळख करून देणार आहेत आणि नंतर आपल्या व्याख्यानाला सुरुवात होणार आहे. लायन अमित देशमुख, आपण ओळख करून द्यावी. धन्यवाद बंगेरा साहेब. आज आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर चंद्रशेखर साठे. ते MS ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. AO फेलोशिप स्वित्झर्लंड देखील त्यांच्याकडे आहे. ते प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेडिक सर्जन असून त्यांचं अलिबाग येथे सुश्रुत क्लिनिक या नावाने हॉस्पिटल आहे. त्याचप्रमाणे ते अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे सिनियर व्हिजिटिंग ऑर्थोपेडिक सर्जन असं काम करतात. त्या व्यतिरिक्त इतर देखील संस्थांमध्ये ते व्हिजिटिंग सर्जन म्हणून जात असतात. याशिवाय देशात तसंच विदेशातल्या देखील अन्य संस्थांमध्ये देखील साठे सर वेगवेगळ्या संस्थांमध्ये शिकवण्यासाठी जात असतात. तर मी आता आपले जे वक्ते आहेत साठे सर, त्यांना विनंती करतो की आपण या विषयावरती मार्गदर्शन करावं. साठे सर, नमस्कार. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय का? हो, येतोय. ठीक आहे. करोना या जागतिक महामारीने सध्या सगळ्यांनाच चिंतित केलेलं आहे. लायन्स क्लबने जेव्हा मला विचारलं की याबद्दल आपण समाजाला सत्य, वस्तुनिष्ठ आणि एव्हिडन्स बेस्ड किंवा ज्याला तार्किक आणि वैज्ञानिक आधार आहे अशी माहिती लोकांसमोर ठेवण्यासाठी एक कार्यक्रम करूया का, तेव्हा मला खरंच आनंद झाला. कारण लायन्स क्लब सगळ्या सेवा क्षेत्रात कार्यरत आहे आणि लोकांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करणं हे एक महत्वाची सेवाच आहे असं मला वाटतं. कोरोनाच्या सध्याच्या जागतिक महामारीत आपण अनेक प्रकारे आपल्याकडे माहिती मिळत आहे. त्याच्यामध्ये दूरदर्शन आहे, इतर प्रसार माध्यम आहेत, फेसबुक, व्हॉट्सअप सारखी समाज माध्यम आहेत, वृत्तपत्र आहेत. त्यातलं नेमकं काय खरं काय खोटं हे आपल्याला बऱ्याचदा लक्षात येत नाही. काहीतरी ऐकीव बिन आधाराच्या माहितीच्या आधारे आपण आपले काही महत्वाचे निर्णय घेतो आणि कदाचित ते चुकीचे असण्याची शक्यता आहे. यामुळे करोनाबद्दल तुमच्या मनात जे काही गैरसमज आहेत ते प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आपण घ्यावेत असा एक विचार माझा आहे. काही जणांनी प्रश्न ऑलरेडी पाठवलेले आहेत. काही जणांनी मला असं वाटतं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हळूहळू प्रश्न येतील. जसे जसे येतील तसे तसे आपण घेऊ. सुरुवातीला थोडक्यात मी करोना बचावाची संकल्पना सांगतो. करोना बचावाची संकल्पना मी 2 भागात विभागतो. एक तर आपल्याला करोना होऊच नये म्हणून प्रयत्न करणं. त्याच्यामध्ये विविध उपाय आहेत. त्याच्यामध्ये मास्क आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे, लॉकडाऊन सारखे काय म्हणू ज्याला फार टीका झालेले आणि फार वाहवा झालेले असे उपाय आहेत. सॅनिटायझेशन आहे, वारंवार हात धुणं आहे. हे उपाय खरं किती काळ आपण करू शकू सांगता येत नाही. म्हणजे आपण फार मर्यादित काळांसाठी हे शक्य असं मला वाटतं. आणि करोना विषाणू
हा रेस्पिरेटरी व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे श्वासमार्गाने पसरणाऱ्या विषाणूंच्या समूहातील एक विषाणू आहे. आपल्याला हवा 24 तास नाकावाटे घ्यायला लागते. ती काय आपण कितीही प्रयत्न केला गाळून घ्यायचा काही, तर ते काही 24 तास काही शक्य नाही. कधी ना कधी तो श्वासमार्गाने आपल्या शरीरात जाणार, तर आपल्या शरीरात ठाण मांडणार. त्याला आपला रिस्पॉन्स कसा आहे, आपली प्रतिकार शक्ती काय त्याला रिस्पॉन्स देते, याच्यावरती कोरोना विषाणू तुम्हाला काय करणार ते अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही त्यातनं वाचणार, जगणार, का तुम्हाला त्याला सिरियस आजार होणार, का तुमचा मृत्यू होणार, हे सगळं तुमच्या प्रतिकार शक्तीवरती अवलंबून आहे. म्हणजे यामुळे मी म्हणतो की कोरोना विषाणूपासून प्रायमरी प्रिव्हेन्शन तुम्हाला होऊच नाही असा प्रयत्न करणं, म्हणजे प्रॉबेबली तुम्हाला कुठेतरी प्रशांत महासागराच्या एखाद्या बेटावर जाऊन राहावं लागेल किंवा हिमालयाच्या एखाद्या शिखरावर जाऊन राहावं लागेल. तिथेच कदाचित तुम्ही कोरोना विषाणूचा तुम्हाला इन्फेक्शन न व्हावं असं तुमचे ध्येय असेल तर ते साध्य होऊ शकेल. तुम्हाला ते मुंबई, पुणे, अलिबाग, नागाव, रोहा, महाड, नागोठाण्यामध्ये राहून ते शक्य होणार नाही, कारण सगळीकडे तो आहेच, हवेत आहे. मी तर म्हणेन तो सर्वव्यापी परमेश्वराप्रमाणे चराचरात पसरलेला आहे. त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. दुसरा भाग आहे कोरोना विषाणूपासून बचावाचा, तो म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर तुम्हाला गंभीर आजार होऊ नये किंवा तुम्हाला मृत्यू होऊ नये यासाठी प्रयत्न करणं. तर यासाठीचा जो महत्वाचा भाग आहे तो आपण आता थोडा बहुत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात घेऊया. पण सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणजे तुमची रोगप्रतिकार शक्ती तुम्ही उत्तम स्थितीत ठेवणं. हा सद्यस्थितीत सध्याच्या जी काही आपल्याला माहिती आहे, सध्याचा जो काही एव्हिडन्स आपल्या समोर आहे कोरोना विषाणूचा, आता महामारी सुरू होऊन जवळजवळ 7 महिने झाले म्हणायला हरकत नाही. डिसेंबर 2019 साली ती सुरू झाली. आता जुलै संपला, ऑगस्ट सुरू झालाय. 7 महिने साधारण झालेत, 8 महिने होतील. तर या काळात जो काही आपल्याला कोरोना विषाणूची माहिती मिळाली, आजाराविषयी माहिती मिळाली, त्यानुसार सगळ्यांचा निष्कर्ष असाच आहे की तुमची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती ज्या पद्धतीने कोरोना विषाणू हँडल करते, त्या पद्धतीवरच तुमचा काय म्हणू जगणं, मरणं, सिरियस आजार होणं, हॉस्पिटलमध्ये प्रचंड बिल होणं, का घरी बसल्या तुम्ही व्यवस्थित राहू शकता, या सगळं अवलंबून आहे. मला वाटतं अमित, आपण आता प्रश्न घ्यायला हरकत नाही. तर पहिला प्रश्न आपण घेऊया. काय प्रश्न आहे? मला वाटतं प्रकाश जोशींनी विचारलाय. हा, नमस्कार. प्रकाश जोशींनी प्रश्न विचारलाय पहिले. हा. आजपर्यंत रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवणं हाच खरा उपाय असल्याचं समोर आलंय. त्यामुळे त्याबाबत सविस्तर माहिती मिळावी. आताच मी म्हटलं की प्रायमरी म्हणजे आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर, हा स्क्रीन शेअर दिसतोय का सगळ्यांना? हो, दिसतोय. हा, तर आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून गंभीर आजार होऊ नये किंवा त्यामुळे आपला मृत्यू होऊ नये, यासाठीचा जो काही प्रयत्न आहे ते तुमच्या स्वतःच्या रोगप्रतिकार शक्तीवरच अवलंबून आहे. तुमची प्रतिकार शक्ती त्या कोरोना विषाणूचा मुकाबला कशी करते याच्यावर ते अवलंबून आहे. आता आपली रोगप्रतिकार शक्ती सुदृढ ठेवण्यासाठी काही प्रमाणात अनुवंशिकतेचा वाटा असतो, ती आपल्याला आपल्या आई वडिलांकडनं मिळते. आपल्या जेनेटिक्स मध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे की वाईट आहे ठरतं. पण काही गोष्टी आपल्या हातातही असतात. आता जेनेटिक्स ऑफकोर्स आपल्या हातात नाही. जीन थेरपी येईपर्यंत आपण जीन्स काही बदलू शकत नाही. जीन थेरपी अजून तरी स्वप्नवतच आहे. पण आपल्या हातात काही गोष्टी आहेत, त्या पुढील प्रमाणे आहेत. त्या म्हणजे समतोल आहार. उगीच एखादी वस्तू हा म्हणून खाऊ नये. जे काही आपलं नेहमीच परंपरागत आहार आहे तो बऱ्यापैकी समतोल असतो. नियमित व्यायाम हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जे काही शक्य आहे तुमच्या वय, तुमच्या शक्तीनुसार जो काही नियमित व्यायाम शक्य आहे तो नियमित ठेवावा. नियमितता जास्त महत्वाची आहे. म्हणजे एका दिवशी व्यायाम केला आणि नंतर अजिबात केलं नाही असं नको व्हायला. काम आणि विश्रांतीच्या समतोल ही फार महत्वाचं आहे. म्हणजे विशेषतः योग्य प्रमाणात झोप घेणं महत्वाचं आहे. मला इथे बरेच वकील मित्र दिसत आहेत, त्यांनाही मी मुद्दाम सांगू इच्छितो की योग्य प्रमाणात झोप घेणं फार महत्वाचं आहे तुमची रोगप्रतिकार शक्ती सुदृढ ठेवण्यासाठी. व्यसनांपासून दूर राहणं हा एक फार महत्वाचा भाग आहे. कुठलंही व्यसन हे वाईटच, म्हणजे स्मोकिंग विशेषतः फारच वाईट, जे की तुम्हाला तुमच्या फुफ्फुसाला म्हणजे हानिकारक आहे. आणि कोरोना विषाणू तुमच्या फुफ्फुसातच घर करतो आणि तिथे त्याला एकदा का जागा मिळाली की ती जागा सोडतच नाही तो. आणि स्मोकिंगमुळे तुमचं फुफ्फुस जे काही खाचा पडलेले असतात, डॅमेज झालेलं आहे, तिथे त्या कोरोना विषाणूला घर मिळालं की तो ते तुमचं फुफ्फुस सोडत नाही आणि तुमची पाठ सोडत नाही, असं होतं ते. आणि मन आनंदी ठेवणं हेही आपल्या हातात आहे. निष्कारण चिंता करत कुडत काहीतरी स्वतःशीच काहीतरी हे करत बसू नका. आनंदी ठेवा. या सगळ्या गोष्टींनी तुमची
आंतरिक रोगप्रतिकार शक्ती जी आहे, ज्याला आम्ही इन्नेट इम्युनिटी म्हणतो, ती चांगली राहील. आणि ती एक आणि म्हणजे रादर मला वाटतं ती एकच गोष्ट आहे जी सध्या तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकते. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न पण आहे प्रकाश जोशी साहेबांचा. हम्म. वाफ घेणे ही एक उपचार पद्धती सांगितली जाते, तर वाफ कधी आणि कशी घ्यावी? पाण्यात काय घालावे? एका वेळी वाफ घेण्याचा कालावधी किती असावा? ओके. तर वाफ घेणं ही एक म्हणजे कोरोना विषाणू किंवा कुठल्याही सर्दी खोकल्याच्या आजारात आम्ही सांगतो तुम्ही वाफ घ्या. कोरोना विषाणू ऑफकोर्स हा सर्दी खोकल्याचाच आजार आहे. तर वाफेनं कोरोना विषाणू किंवा कुठलाही विषाणू मरत नाही एवढं नक्की. ठीक आहे. मला वाटतं काही व्हॉट्सअप आणि फेसबुकवरच्या मेसेजेसनी हा गैरसमज झालाय की वाफ गरम पाणी याने कोरोना विषाणू मरतो. काही जण तर अँटी कोरोना काहीतरी माउथ वॉश वगैरे पण काढलेत असं ऐकलं मी. या कुठल्याही गोष्टीने एकदा का घशात तुमच्या शिरलेला कोरोना विषाणू काही मरत नाही. वाफेचा उपयोग कशासाठी आहे? तो तुमचा चोंदलेला जो श्वासमार्ग आहे, फुफ्फुसापर्यंत जाणारा रस्ता आहे, ऑक्सिजन फुफ्फुसात जाऊन तो तुमच्या रक्तात मिसळण्यासाठी जो रस्ता लागतो, तो थोडा बहुत मोकळा होण्यासाठी वाफेचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यात काही पर्टिक्युलर गोष्ट टाकावी म्हणजे काय विक्स टाका किंवा टिंक्चर बेन्झॉइन टाका असं काही नाही. प्लेन साधी पाण्याची वाफ तुम्ही घेतली तरी पुरेशी आहे. ऑफकोर्स त्याचा अतिवापर केला किंवा खूप हाय टेम्परेचरला तुम्ही ती वाफ घेतली तर त्यामुळे श्वासमार्गाला इजा होण्याची, भाजण्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा त्याचा अतिरेक पण करू नका. रिझनेबल अटेम्प्ट म्हणजे थोडा तुम्हाला खोकला आहे, दम लागतो आहे, थोडी वाफ घ्यायला हरकत नाही, पण त्याने कोरोना विषाणू मरत नाही एवढं नक्की. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न आहे हर्ष व्ही साळुंके यांचा. सध्या व्हॉट्सअप आणि इतर माध्यमांमध्ये करोना हा साध्या तापासारखा ताप आहे, त्यात विशेष काहीच नाही. करोना हा रोग अस्तित्वातच नाही. डॉक्टर आणि लॅबवाल्यांनी करोनाची अफवा पसरवलेली आहे असा मेसेज फिरत आहे. तर याबाबत हा जो ताप आहे किंवा हा करोना आहे याबाबत आपण मार्गदर्शन करावं. त्यांनी त्याची असं तीव्रता, त्याची ओके ओके. दाहकता याबाबत मार्गदर्शन करावं. आता हे व्हॉट्सअप आणि इतर प्रसार माध्यमात जे काही आपल्याला मिळतं ते खरं आहे असं विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग आहे, असा माझा अनुभव आलेला आहे की अरे ते मला व्हॉट्सअपवर आलेलं आहे म्हणजे ते नक्कीच खरं आहे, कुणीतरी ते लिहिलंय. आता त्याची आपण काही शहानिशा करत नाही. आपण याबद्दल वस्तुनिष्ठ माहिती आपल्याकडे काय आहे ते बघूया. एकतर कोरोना विषाणू हा आजारच नाही हे काही खरं नाही. कोविड-19 किंवा हा कोरोना विषाणू हा श्वासमार्गाने पसरणाऱ्या विषाणू समूहाचा एक सदस्य आहे. तो डेफिनेटली आजार आहे. तो डेफिनेटली विषाणूमुळे होणारा आजार आहे. आणि कोविड-19 हा कोरोना विषाणू हे काही नवीन नाही आहेत आपल्याला. म्हणजे मानवजातीला कोरोना विषाणू कैक शतकांपासून परिचित आहेत, कैक सहस्त्रकांपासून परिचित आहे मी म्हणेन. आपल्याला दरवर्षी सर्दी खोकला जो होतो वर्षांना 2 वर्षांना, थंडीत पावसात होतो, तो बहुतांश कोरोना विषाणूंमुळेच होतो. त्यातलाच एक कोविड-19 हा कोरोना विषाणू आहे. म्हणजे आता हे सगळे विषाणू जे आहे ते मानव आणि काय म्हणू प्राणी यांच्यामध्ये बऱ्याचदा कॉमन असतात. काही प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात, काही प्राण्यांमधनं म्युटेट होऊन म्हणजे संक्रमित होऊन मानवात पसरतात. तर हा कोविड-19 हा असा तर्क आहे की साधारण तो वटवाघुळांमध्ये मूलतः आढळला असावा सुरुवातीला आणि त्यातून तो ह्युमन्समध्ये म्हणजे मानव जातीला पसरला असावा. असे संक्रमण बऱ्याच ठिकाणी होतं. इव्हन पूर्वी तुम्ही स्वाईन फ्लू ऐकला असेल, म्हणजे डुकरांमध्ये होणारा आजार आहे, किंवा बर्ड फ्लू ऐकला असेल, कोंबड्यामध्ये होणारा आजार आहे, किंवा रेबीज तुम्हाला तर परिचित आहेच, म्हणजे पिसाळलेल्या कुत्रा चावल्यामुळे होणारा आजार जो आहे. तर असे अनेक ज्याला आम्ही झुनॉटिक डिसीज म्हणतो, म्हणजे अॅनिमल्स पासून प्राण्यांपासून मूळतः प्राण्यांमध्ये असलेले पण ह्युमन किंवा मानव जातीला ऍक्सिडेंटल होस्ट म्हणून ते पकडणारे हे विषाणू आहेत. म्हणजे तो डेफिनेटली आजार आहे. दुसरा भाग प्रश्नातला असा होता की डॉक्टर आणि लॅबवाल्यांनी कोरोनाची अफवा पसरवली. अफवा वगैरे काही नाहीये, तो खराखुरा आजार आहे. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे की इन्फ्लुएन्झा व्हायरस किंवा फ्लू व्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सिशियल विषाणू आणि कोरोना विषाणू हे आपल्याला नेहमी सर्दी खोकला पडसं दरवर्षी देणारे आजार आहेत. आणि त्यातलाच तो आहे. इनफॅक्ट तुम्हाला माहिती नसेल पण गोवर, कांजिण्या, गालगुंड, डोळे येणे हे आजारही रेस्पिरेटरी व्हायरल डिसीजेस आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तो सुद्धा श्वासमार्गाने पसरणाऱ्या विषाणू समूहाचा एक भाग आहेत हे सगळे आजार सुद्धा.
आता हा आजार जो आहे हा म्हणजे नेहमीसारखाच सर्दी पडसा खोकला आहे का, हा मला वाटतं आणखीन दुसरा भाग होता. कोरोनाचा धोकादायकपणा सध्या तापमान किती जास्त आहे याबद्दल. हा नेहमीच्या श्वासमार्गाने पसरणाऱ्या विषाणूंमध्येही मृत्यूदर आहे हे आपल्याला कदाचित माहित नसेल. म्हणजे इन्फ्लुएन्झा किंवा फ्लू जो आहे आजार, त्याने अमेरिकेमध्ये म्हणजे वर्षाला जवळजवळ 51,000 लोक मरतात. पण आता हा जो आहे कोविड-19 किंवा या वर्षी आलेला जो आपल्याला कोरोना विषाणू आहे, त्याने मात्र मरणाऱ्यांचा दर, मृत्यू दर हा जरा जास्त आहे. म्हणजे काही जणांच्या मते तो दुप्पट आहे, काही जणांच्या मते 10 पट आहे. अजून 5-6च महिने झाले, त्याच्यामुळे आपल्याला फार जास्त याबद्दल निश्चितपणे सांगता येणार नाही. पण डेफिनेटली हा आजार आहे, हा विषाणूजन्य आजार आहे, हा श्वासमार्गाने पसरणाऱ्या विषाणूंचा आजार आहे. हा काही डॉक्टरांनी आणि लॅबवाल्यांनी बनवलेली हवा नाहीये आणि ह्याचा मृत्यूदर हा इतर श्वासमार्गाने पसरणाऱ्या विषाणूंपेक्षा थोडा जास्त आहे. पण तुम्ही जर इतर श्वासमार्गाने पसरणारे भयंकर विषाणू जे आहेत त्यांच्याशी याचा मृत्यूदर कम्पेअर केला तर तो फार कमी आहे. आता तुम्हाला आठवत असेल देवीचा रोग, म्हणजे ज्याला स्मॉलपॉक्स म्हणतो, आता तो इरेडिकेट झाला 1977 नंतर. देवीची एकही केस झाली नाही. पण हा एकेकाळी पृथ्वी तलावर हाहाकार माजवलेला रोग होता. म्हणजे 10 करोडहून अधिक लोकांचे ह्या आजाराने एक साधारण 3-4 वर्षात मृत्यू झालेले आहेत. मेक्सिकोमध्ये असा एक माणूस गेला बोटीनं युरोपातनं, आणि त्यानंतर जो मेक्सिकोमध्ये असा काही वर्षभरात पसरला की त्याने जवळजवळ 20-25 लाख लोकांना मारलं एका देशामध्ये. तर ह्या बाबतीमध्ये हा जो आपला कोविड-19 आहे सध्याचा श्वासमार्गाने पसरणारा, त्याचा मृत्यूदर मात्र पुष्कळ कमी आहे. ठीक आहे, नेहमीच्या इन्फ्लुएन्झा किंवा रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस पेक्षा हा थोडासा जास्त आहे. पण जे काही भयंकर आपल्या अनुभवातले रेस्पिरेटरी व्हायरसेस आहेत त्याच्या मानाने हा दर निश्चितच कमी आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. किंवा काही समजलं नसेल, काही तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल तर तुम्ही अमित किंवा डॉक्टर मिस्टर ऍडव्होकेट बंगेरा तुम्ही मला विचारू शकता किंवा कुणीही विचारू शकता. हा भाग आम्हाला समजला नाही किंवा कोणाला समजला नाही असेल तर. डॉक्टर साहेब, एक हा. फेसबुक लाईव्ह वरती सुजय देवागिया यांनी एक प्रश्न विचारलाय. सुजय बरं. देवागिया यांचा हम्म. प्रश्न असा आहे की हाऊ टू बिल्ड, म्हणजे इम्युनायझेशन नसेल आपल्यात, इम्युनिटी पॉवर, देन हाऊ टू बिल्ड इट, म्हणजे जसं त्यांचा प्रश्न, ते कसं डेव्हलप करावं आपण त्याच्यामध्ये नसेल मला आपल्यात. लक्षात. हा, म्हणजे आता हा कसं आहे की बिल्डिंग इम्युनिटी एक एक भाग आहे की इट इज टू सम एक्सटेंट इट इज गिवन टू अस बाय अवर पेरेंट्स, इट इज इन जेनेटिक्स. पण जे आपल्या हातात गोष्टी आहेत त्या मी मगाशी सांगितल्या. हा मला वाटतं त्या काय आता मी रिपीट करत नाही, त्याच 5 गोष्टी आहेत. आता यातला दुसरा महत्वाचा भाग आहे की हा बिल्डिंग इम्युनिटी हा काही 1 दिवसाचा टास्क नाही, 1 महिन्याचा पण टास्क नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला नियमितपणा पाहिजे. तुम्ही आतापर्यंत जे काही केलेलं आहे, जन्मापासून तुमच्या तरुण वयापासून आतापर्यंत जे काही केलं त्याच्यावर आधारित तुमची इम्युनिटी आहे. म्हणजे आता कोविडची साथ सुरू झाली, मग आता माझी इम्युनिटी मी बिल्ड अप करतो, ह्याला काही अर्थ नाही. ते म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं आहे असं मी म्हणेन. तर इम्युनिटी बिल्डिंग जे आहे त्याच्यासाठी ही काही वर्षांची मेहनत आहे आणि ती अशी 1-2 दिवसात साध्य होणारी गोष्ट नाही. तर त्याच्यामुळे आता ज्या गोष्टी मी सांगितल्या 4-5 गोष्टी त्या तुम्ही अंगीकारा, पण तुमच्या मुलांना, नातवंडांना तुम्ही सांगा की ह्या चांगल्या सवयी नेहमीसाठी लावा. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न असा आहे डॉक्टर साहेब, की अनेक वेळा काय होतं की घरातील एखाद्या माणसाचा, म्हणजे एक फॅमिली असेल तर एखाद्या माणसाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो आणि त्याच घरातील इतर व्यक्ती, म्हणजे त्याची पत्नी असेल किंवा लहान मुलं असतील, यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो जरी तो संपर्कात असला तरी सुद्धा. बरोबर. म्हणजे याच्यात काय त्याच्यामध्ये लॉजिक काय काय आहे, लॉजिक काय आहे त्याच्यामध्ये? काय गडबड आहे का असं वाटतं बऱ्याच हो जणांना हो की. आता ह्याच्यात 2 भाग आहेत. एक तर आपण आता रिपोर्ट म्हणजे आपण हा RT-PCR किंवा जी घसा आणि नाकामधून बोळा फिरवून व्हायरस आहे का ही तपासणी करतो, त्याच्या रिपोर्टवर आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणतो. आता बऱ्याच टेस्ट आहेत सध्या, कदाचित पुढच्या काही प्रश्नात आपण त्याबद्दल बोलू. पण ह्या आधीच्या प्रश्नातला जो भाग आहे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणजे RT-PCRचा किंवा घशातून नाकातून बोळा फिरवून व्हायरस आहे का तपासले आहे, पण त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला का हे आपण बघतोय. तर ही जी चाचणी आहे RT-PCR, तिचा वीकनेस आहे, तिच्या मर्यादा आहेत. ती साधारण 70% रुग्णच डिटेक्ट करते. म्हणजे आता 100% कोरोना असलेले रुग्ण आपण घेतले तर त्यातल्या 70% रुग्णांचा ही चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह देते. 30% रुग्ण ही चाचणी मिस करते, त्याला आम्ही फॉल्स निगेटिव्ह म्हणतो.
प्रत्येक चाचणीला अशा मर्यादा असतात. म्हणजे इव्हन HIV टेस्टिंग आपण जी करतो त्याच्याही या मर्यादा आहेत. त्याच्यामध्ये 1% फॉल्स निगेटिव्ह, 1% फॉल्स पॉझिटिव्ह पण असतात, पण ते आपण बरत नाही सध्या. पण 1% फॉल्स निगेटिव्ह HIV चाचणीमध्ये पण आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. ते सॅम्पल कसं घेतलं गेलं, ते कुठल्या स्टेजमध्ये घेतलं गेलं, त्याला ट्रान्सपोर्ट कसं केलं, त्याचं टेस्टिंग कसं झालं, या आणि इतर म्हणजे प्रत्यक्ष कुठल्या भागातून सॅम्पल घेतलं गेलं, नाकातून घेतलं का घशातून घेतलं का प्रत्यक्ष लंग मधून घेतलं, यावरही त्याचा रिपोर्ट ठरतो. त्याच्यामुळे एखाद्या घरातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि बाकीच्या 2 जणांचा निगेटिव्ह आला, याचा अर्थ ती 2 जण निगेटिव्ह आहेत असा होत नाही. त्यांना कोरोना विषाणूची बाधा झालेली असू शकते. जरी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी त्यांच्यामध्ये कोविडचे जंतू असू शकतात. हा एक भाग झाला. दुसरा भाग आहे प्रत्येकाची रोगप्रतिकार शक्ती. मी आता म्हटलं की आता विशेषतः लहान मुलांमध्ये त्यांच्यामध्ये ACE2 रिसेप्टर नावाचे रिसेप्टर असतात, जे आपल्या पेशींमध्ये असतात, ज्याला कोरोना विषाणू चिकटले की मग ते आत जातात आणि तुमच्या शरीरात जाऊन तुम्हाला त्रास देतात. काही लोकांमध्ये ते ACE2 रिसेप्टर्स नसतात, लहान मुलांना नसतातच. त्याच्यामुळे घरातल्या मोठ्यांचा रिपोर्ट बऱ्याचदा पॉझिटिव्ह येतो आणि लहान मुलांचा निगेटिव्ह होतो. लहान मुलांना कोरोनाने सहसा काहीच त्रास होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाची रोगप्रतिकार शक्ती ही त्यामध्ये कार्य करते, की एखाद्याचा क्लोज कॉन्टॅक्ट असू नये. म्हणजे घरात एका खोलीत एका जवळ राहूनही एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची ही 2 कारणं असू शकतात. मला वाटतं हे समाधानकारक उत्तर नसेल तर याच्या अधिक माहिती हवी असेल तर विचारा. पण समाधान झालं असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न असा आहे डॉक्टर साहेब, की या कोरोनाचा जो व्हायरस आहे, म्हणजे त्या व्हायरसचं लाईफ टाईम काय ना, किती वेळ जिवंत राहू शकतो? म्हणजे तो हवेत असतो, अच्छा. कुठे सरफेस वरती असतो, म्हणजे आता बऱ्याच त्याच्याबद्दल अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्या ऐकिवात, की बरं. हा इथे हवेत राहणार, तुम्ही हात धुतलेत, एखादं सामान घराच्या बाहेर ठेवा, 2 तास बाहेर ठेवा, 3 तासानंतर हात लावा, म्हणजे तो किती तास जिवंत राहतो? ठीक. आता त्याबद्दल प्रश्न आहे. हा प्रश्न असा आहे, हवेत किती तास जिवंत राहतो? हवेत म्हणजे सस्पेंडेड अवस्थेत असं म्हणायचं असेल तर एखादा माणूस खोकला शिंकला आणि तुम्ही त्याच्या संपर्कात आलात तर तत्काळ संपर्क आला तरच तुम्हाला तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तो हवेत असा सस्पेंडेड अवस्थेत फार काळ राहत नाही. तो कुठल्या तरी सरफेसवर बसतो, खाली बसतो. म्हणजे एकदा माणूस एखादा खोकला शिंकला, तो काही हवेतून तरंगत तिकडे तिकडे फार जात नाही. त्याला मर्यादा आहेत. कुठल्या तरी अमुक एक दुरीपर्यंत जातो. काही जण म्हणतात 3 फुटापर्यंत, काही जण 6 फुटापर्यंत, काही जण आता 9-18 फुटापर्यंत पण म्हणाले. पण काही झालं तरी तो काही 2 किलोमीटर जात नाही खोकला शिंकल्यानंतर. तर काही जी असेल मर्यादा, त्याच्यानंतर मर्यादित काळानंतर तो खाली बसतो, कुठल्या तरी सरफेसवर बसतो. त्यामध्ये विविध संशोधन झालं आहे. त्याच्यामध्ये असं लक्षात आलंय की प्लास्टिक आणि स्टील सरफेसवर तो 72 तासापर्यंत टिकू शकतो. तांब्यावर साधारण 4 तासापर्यंत टिकतो आणि पुठ्ठ्यावर कार्डबोर्डवर 24 तासापर्यंत टिकू शकतो. अर्थात हे काही डेफिनेटिव्ह फिगर नाही आहेत. काही जणांचं असं म्हणणं आहे तो 7 दिवसही राहतो, काही जणांचं म्हणणं आहे तो काही तासाभरापेक्षा जास्त राहत नाही. अर्थात या सगळ्याशी आपल्याला फार म्हणजे देणं घेणं अशातला भाग मला वाटत नाही. कारण कोरोना विषाणूपासून तुम्ही वाचू शकण्याचा शक्यता फार कमी आहे संसर्ग होण्याची. त्यामुळे याचा फार विचार करण्यात आपण वेळ घालवण्यात अर्थ नाही असं माझं म्हणणं आहे. त्यापेक्षा दुसरा भाग जो आहे की आपल्याला सिरियस आजार किंवा मृत्यू होऊ नये यासाठी विचार करणं जास्त महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टर साहेब, आता कसं आहे, की सुरुवातीपासून जेव्हा कोरोना आला, तेव्हापासून पहिलं जे ब्रीद वाक्य होतं सरकारचं किंवा काही, की हात धुणं आहे. म्हणजे हात धुवायचेत, म्हणजे तो पाण्यात जातो निघून. आता प्रश्न असा आहे लोकांचा याच्यामध्ये, की हात हात धुतल्यानंतर तो पाण्यात गेला किंवा पाण्यामध्ये तो कसा राहू शकतो आणि पाण्यामध्ये तो पसरू शकतो का? त्याचा पसार होतो का पाण्यामध्ये? प्रसार होतो का? हे प्रश्न आहे. याच्यामध्ये म्हणजे कोरोना विषाणू पाण्यातून प्रसार होतो का, हा जर प्रश्न असेल तर आपण हा प्रश्न आता 2-3 भागात विभागून घेऊया. एक तर पिण्याच्या पाण्यातून तो आपल्या पोटात जाऊ शकतो का, हा आपल्याला कळीचा प्रश्न आहे, की आपण नळाचं पाणी पितोय त्यातनं आपल्याला बाधा होऊ शकते का. सर्वसाधारणपणे आपल्या नगरपालिका किंवा इतर एरिया जे काही शुद्धीकरण प्रक्रिया केल्या जातात त्या या व्हायरसला गाळण्यासाठी, नष्ट करण्यासाठी पुरेशा आहेत. त्याच्यामुळे अलिबाग नगरपालिकेतलं आपलं जे काही पाणी मिळत आहे किंवा इतरही मोठ्या नगरपालिकामध्ये जे शुद्धीकरण प्रकल्पातून आलेलं पाणी मिळतं आहे, त्याच्यामधून आपल्याला त्याची बाधा होणार नाही एवढं आपण सांगू शकतो. आता पाण्याद्वारे पसराचा दुसरा भाग आहे तो म्हणजे सार्वजनिक पाणी वापरामधून तो पसरतो. आता मी स्विमिंग करतोय आणि माझ्या बाजूचा 2 कुठला तरी माणसं आहे तोही स्विमिंग करतोय, तर त्याला कोरोना झाला तर मला होईल का? सार्वजनिक पाणी वापरातून होईल का? तर याबद्दलही सर्वसाधारण सायंटिफिक एव्हिडन्स, ज्याला आपण वैज्ञानिक
मत आहे असं. ते म्हणतात की सहसा हा सार्वजनिक पाणी वापरातून होत नाही. म्हणजे तुमच्या बाजूचा माणूस कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि तुम्ही एकत्र स्विमिंग केला तरी तो तुम्हाला सहसा होण्याची शक्यता नाहीच. आता तिसरा भाग आहे मलमूत्रातून त्याचं विसर्जन होऊन मलमूत्र आता आपण बऱ्याचदा नद्यांमध्ये सोडतो बऱ्याच ठिकाणी आणि ते पाणी म्हणजे एक तर ते मलमूत्र वाहिन्या आणि पाणी पिण्याच्या म्हणजे याच्या वाहिन्या ज्या असतात आपल्या पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या या कधी कधी मिक्स होतात एकमेकांशी. तर त्याच्यातून ह्याला आपली बाधा होऊ शकते. म्हणजे जरी पाणी शुद्धीकरण नगरपालिकेने केलं असेल तरी सुद्धा मलमूत्र वाहिनी आणि पिण्याच्या पाण्याची वाहिनी यांचं मिक्सअप झालं एका ठिकाणी तर त्यातून आपल्याला होतं. तर हा डेफिनेटली म्हणजे मेनली याचा प्रसार जो आहे तो श्वासावाटे उच्छ्वासावाटे शिंकल्या खोकल्यावाटे बाहेर पडणाऱ्या शिंतोड्याद्वारे होतो. परंतु लघवी संडास आणि इतरही सिक्रेशन जे आहेत त्याच्यामधूनही हा विषाणू बाहेर पडतो. म्हणजे स्टूल सॅम्पल घेतलं युरिन सॅम्पल घेतलं तर त्याच्यातही तो डिटेक्ट होतो. आता हे कितपत म्हणजे म्हणजे मलमूत्र वाहिनीतलं पाणी प्रत्यक्ष खाली जाऊन ते किती वेळ तो टिकतो त्याच्यामध्ये किती वेळानंतर तो कंटॅमिनेशन झालं आपल्यापर्यंत येतो हे अजून काही आपल्याला माहिती नाहीये. आता काही हे त्याच्याबद्दल स्टडी चालू आहेत. म्हणजे आताच मी काल परवाच एक स्टडी ऐकला की व्हॅलेन्शिया शहरामध्ये इटलीमध्ये तो स्टडी चालू आहे की ते म्हणजे सीवर्स आहेत ड्रेन्स जे आहेत त्याच्यामधून सॅम्पल कलेक्ट करतायत कोरोना विषाणू डिटेक्शनसाठी आणि मग त्याच्या आधारे ते ठरवणार आहेत की अमुक एरिया मधल्या सीवर मध्ये कोरोना विषाणू अधिक प्रमाणात आढळला मग तिथे आपल्याला कंटेनमेंट करायला लागेल वगैरे वगैरे. पण अजून जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हा मलमूत्राद्वारे होणारा प्रसार काही फार महत्वपूर्ण प्रसार आहे असं नाही. महत्वपूर्ण प्रसार हा आपला शिंका खोकल्याने आणि क्लोज कॉन्टॅक्टने होणारा प्रसार हाच आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. एक प्रश्न आहे त्याच्यात. सदर विषाणू प्रतिरोधक रोगाप्रमाणे ऑटो इम्युन सिम्पटम्स दाखवतो का? स्वयंप्रतिरोधक रोगाप्रमाणे मला याचा ऍक्च्युली अर्थ पूर्ण व्यवस्थित समजला नाही पण मी म्हणजे मला असं समजतोय त्याप्रमाणे मी घेतो. स्वयंप्रतिरोधक रोग असं म्हणायचं असेल की सेल्फ लिमिटिंग डिसीजेस म्हणायचं असेल तर बहुतांश व्हायरल डिसीजेस हे सेल्फ लिमिटिंग इलनेसेस म्हणतो आम्ही जे आपोआप बरे होणारे आजार आहे. आणि कोरोना विषाणू आजारही हा आपोआप बरा होणारा आजार आहे असं आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजे साधारण 95% लोकांना कुठलंही औषध न घेता तो बरा होतो. आता ऑटो इम्युन आजार जो आहे ऑटो इम्युन म्हणजे स्वतःची रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्या अगेन्स्ट काम करते. ज्याच्यामध्ये संधिवातासारखे आजार आहेत किंवा इतरही म्हणजे बरेच त्वचा विकार आहेत सोरायसिस सारखे त्वचा विकार आहेत. ह्या विकारांमध्ये ऑटो इम्युन आजार म्हणतो आम्ही. इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार शक्ती आणि कोरोना विषाणू यांचं एक फार कॉम्प्लेक्स रिलेशन आहे. अत्यंत कॉम्प्लेक्स आहे. अजून त्याचं संशोधन चालू आहे. अजून सगळ्या गोष्टी त्यातल्या माहिती अशातला भाग नाही. पण ज्या व्यक्तींना अतितीव्र स्वरूपाची कोरोना लक्षणं आढळून आलेली आहेत आणि जे अगदी त्याने मृत झालेले आहेत त्या व्यक्तींमध्ये त्यांचीच रोगप्रतिकार शक्ती त्यांच्या विरुद्ध कार्य करते असं साधारण लक्षात आलेलं आहे. इनफॅक्ट तुम्ही वाचलं असेल की स्टेरॉइड्स किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी करणारी औषधं अशा अतितीव्र लक्षणयुक्त व्यक्तींमध्ये वापरली जातात. म्हणजे त्यांची कोरोना विषाणूमुळे आता बऱ्याच अशा जीवाणू विषाणू आहेत ज्यांची बाधा झाल्यावरती ही ऑटो इम्युनिटी ट्रिगर होते. म्हणजे ज्याला आपण खटका दाबल्यासारखी ती चालू होते. तुमचीच आपली रोगजंतू आणि आपली प्रतिकार शक्ती यांचं युद्ध चालू असतं. याच्यामध्ये ज्याची जीत होईल तो रोगप्रतिकार शक्तीची जीत झाली तर आपण बरे होतो. जंतूंची जीत झाली तर मग आपण मरू शकतो किंवा जंतू कायमचा आपल्या शरीरात घर करू शकतो. पण कधी कधी रोगप्रतिकार शक्ती या जंतूविरुद्ध इतक्या जोरदारपणे काम करायला लागते की ती आपल्याच पेशींना ओळखतच नाही आणि मग ती आपल्याच पेशींना मारत सुटते. ज्याला आम्ही म्हणजे इनअप्रोप्रिएट इम्युन रिस्पॉन्स म्हणतो. म्हणजे अयोग्य असा रोगप्रतिकार शक्तीचा रिस्पॉन्स असतो. तर हा कोरोना विषाणूने बाधित अतितीव्र लक्षणयुक्त लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे. आणि इनफॅक्ट अतितीव्र लक्षण आढळणाऱ्या लोकांमध्ये हा मेन कारण आढळून आलेला आहे. म्हणजे आता आपण म्हणतो की म्हाताऱ्या माणसाला हा जास्त मारतो किंवा डायबिटीज बीपी. पण असं नाही की कित्येक म्हातारे माणसं यातनं बरे झालेत. कित्येक डायबिटीज असलेले लोकही बरे झालेत कोणाच्या. पण ज्याचा इम्युन रिस्पॉन्स म्हणजे ज्याची रोगप्रतिकार शक्ती ही वेड्यासारखी स्वतःविरुद्धच काम करायला लागली
अशा माणसाला, मग तो यंग असला, तो अगदी 30-40चा असला तरी त्या विषाणूने अतितीव्र लक्षण उत्पन्न केले किंवा त्याचा मृत्यूही झालेला आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीचा ह्या विषाणूच्या आजारामध्ये फार कॉम्प्लेक्स रोल आहे. तो अजून पूर्ण समजलेला नाहीये, पण येस, ऑटो इम्युनिटी किल्स. आणि पण गंमत अशी याच्यामध्ये की कोणाची इम्युनिटी कोरोना विषाणूविरुद्ध कशी कार्य करेल हे आपण आज सांगू शकत नाही. म्हणजे मला कोरोना विषाणूची बाधा झाल्यावर माझी इम्युनिटी ही अप्रोप्रिएट काम करेल का इनअप्रोप्रिएट काम करेल हे मी आज सांगू शकत नाही. ते आपल्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्यावर मगच कळतं. त्याच्यामुळे त्याबद्दलही की फार विचार करण्यात डोकं लावायचे अर्थ नाही. ऑटो इम्युन रिस्पॉन्स डिटेक्ट झाला तर इम्युनिटी कमी करणारी औषधं देणं हा त्याच्यावर उपाय आहे. ज्याच्यामध्ये स्टिरॉइड्स आहे, टॉसिलिझुमॅब, कधी तुम्ही ऐकलं असेल नावाचं एक इंजेक्शन आहे, अति महाग आहे. पण ही सगळी रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधं, इंजेक्शन यात ते तीव्र लक्षण युक्त आजारांमध्ये वापरली जातात. पुढचा प्रश्न. एसीचा वापर टाळण्याबाबत सतत सूचना होताना दिसतात. तर पेशंट घरात नसताना एसीचा वापर करावा की टाळावा? ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल असं आहे की म्हणजे क्लोज्ड एन्व्हायरमेंटमध्ये, बंद खोल्यांमध्ये कोरोना विषाणूचं संक्रमण अधिक सुलभतेने होतं असं आढळलेलं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्ही एनकरेज करतो की व्हेंटिलेशन चालू ठेवा, दरवाजे उघडे ठेवा किंवा काय म्हणू खिडक्या उघड्या ठेवा, क्रॉस व्हेंटिलेशन अलाउ करा. एसी मध्ये पण तुम्हाला माहिती असेल 2-3 प्रकार आहेत. तुमच्याकडे विंडो एसी असेल, त्याच्यामध्ये समजा ऑप्शन असेल बाहेरची हवा आत येण्याचा, तर तुम्ही चालू ठेवलात तरी हरकत नाही. त्यामुळे तुमची हवेचं चलनवलन चालू राहील. स्प्लिट एसी मध्ये बऱ्याचदा हा ऑप्शन नसतो, पण HVAC सिस्टीम ज्याला म्हणतात, हिटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंगच्या सिस्टीम्स आहेत, ज्या मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा मॉल्समध्ये लावल्या जातात, त्याच्यामध्ये प्रेशरने हवा आत भरली जाते. तर त्या एसीचा वापर करायला काहीच हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये बाहेरची हवा आत खेळवून आतली हवा बाहेर जाण्याची सोय असते. विंडो एसीचा काही प्रॉब्लेम नाही. स्प्लिट एसी मध्ये तुमच्या मॅन्युफॅक्चरशी तुम्ही चेक करा की त्याने HVAC सिस्टीम दिलेली आहे का नाही. आपल्या कारमध्ये HVAC सिस्टीम असते. कार एसी मध्ये तुम्ही बाहेरची हवा आत घेण्याचा ऑप्शन असतो, तर तो एसी चालू ठेवायला हरकत नाही. पण त्यातल्या त्यात आतच सर्क्युलेट होणारी हवा असलेला एसी चालू ठेवणं टाळावं. जर पेशंट घरी असेल तर. पेशंट घरी नसताना एसीचा वापर काहीच प्रॉब्लेम नाही. हर्ड इम्युनिटीचा वापर भारतात शक्य आहे का? अच्छा, हर्ड इम्युनिटी किंवा म्हणजे काय हे पण आम्हाला सांगावं. हो, तेच आपण थोडक्यात आधी हर्ड इम्युनिटी म्हणजे काय समजून घेऊया. एखाद्या रोगाची साथ आल्यावरती किंवा एखाद्या रोगावर आपण बऱ्याच जणांना त्याचं वॅक्सिन किंवा लस दिल्यावरती काही प्रमाणात पॉप्युलेशनमध्ये म्हणजे लोकसंख्येमध्ये त्या रोगाविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती तयार होते. त्याला आम्ही हर्ड इम्युनिटी म्हणतो. आता प्रत्येक रोगासाठी किती पॉप्युलेशन मधल्या पर्सेंटेजमध्ये इम्युनिटी डेव्हलप झाली की मग त्याचा प्रसार थांबेल हे कॅल्क्युलेट वेगवेगळ्या कॅल्क्युलेटर्सनी करतात. बेसिक कन्सेप्ट असा आहे की अ सर्टन नंबर ऑफ पॉप्युलेशन, सर्टन पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन जर ह्या रोगाला इम्युन झालं तर त्या रोगाचा पुढचा प्रसार बंद होतो. आणि कोरोनाच्या बाबतीत हा आकडा साधारण 60 ते 70% आसपास आहे असं म्हणतात. म्हणजे 60 ते 70% लोकसंख्येमध्ये जर कोरोनाचा बाधा झाली किंवा कोरोनाला वॅक्सिन दिलं आपण त्याला आणि त्याची इम्युनिटी डेव्हलप झाली तर पुढे प्रसार होणार नाही. हा कन्सेप्ट स्वीडनने वापरला. त्यांनी यंग इंडिव्हिज्युअल्स मध्ये फ्री मिक्सिंग अलाव केलं. त्यांनी त्यांना म्हटलं की तुमच्यामध्ये कोरोनाचा प्रसार होऊन जाऊ दे एकदाचा. आणि ओल्ड किंवा वल्नरेबल जे आहेत त्यांना त्यांनी आयसोलेट केलं. आणि त्यांच्यामध्ये आता काही जणांच्या मध्ये इट इज अ सक्सेस स्टोरी, काही जणांच्या मध्ये इट्स अ फेल्युअर स्टोरी, कारण त्यांच्यामध्ये डेथ्स भरपूर झाले आणि त्यांचा जो एपिडेमिओलॉजिस्ट अटॅक गेला त्याने नंतर म्हटलं की बाबा कदाचित मी काहीतरी वेगळं केलं असतं असं काही दिवसापूर्वी म्हणलं. पण आपल्या बाबतीत मी म्हणेन भारताच्या बाबतीत वापर हा शब्द या प्रश्नात आहे. वापर याचा अर्थ जाणून बुजून केला झाला. जाणून बुजून म्हणजे कसं की आपण मुद्दामून सगळ्यांना होऊ दिला. आता खरं सांगायचं तर ती अपरिहार्यता आहे आपल्या बाबतीत. म्हणजे आपण किती आटापिटा केला
तरी तो काही आपण प्रसार रोखू शकत नाहीये. ते आपल्याला आपण अनुभवतच आहोत. म्हणजे आपल्या इच्छेवर आपण वापर करत नाही हर्ड इम्युनिटीचा. तो व्हायरस विल डिटरमाइन. व्हायरस विल इन्फेक्ट everyone and it probably infect 60% to 70% of Indian population and automatically herd immunity will develop. असं आहे ते. हर्ड इम्युनिटी एकदा डेव्हलप झाली की त्याचा पुढचा प्रसार बंद होऊन जातो. जसं स्वाईन फ्लू मध्ये झाला. स्वाईन फ्लू सुरुवातीला आला, सगळ्यांनी टाइम फ्लूच्या गोळ्या खाल्ल्या, प्रचंड त्याच्यावर वॅक्सिन रिसर्च झाला आणि वॅक्सिन बाजारात यायच्या आतच स्वाईन फ्लू संपला. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. इबोलाचा आजार आला, इबोलाबद्दल वॅक्सिन डेव्हलप व्हायच्या आधीच इबोलाचा आजार संपला, कारण त्याच्याबद्दल त्या एरियात हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाली. तो काही आपण वापर केला नाहीये त्याचा. ही एक अजाणते अपरिहार्यपणे हर्ड इम्युनिटी डेव्हलप होते. आता तुम्ही कदाचित 2-3 दिवसापूर्वी पेपरमध्ये वाचलं असेल की मुंबईच्या झोपडपट्टी एरियामध्ये त्यांनी सेरो सर्व्हे केला आणि जवळजवळ 57% लोकांमध्ये आयजीजी अँटीबॉडी पॉझिटिव्ह मिळाला. आयजीजी अँटीबॉडी पॉझिटिव्ह याचा अर्थ त्यांना कोरोना होऊन गेला पूर्वी. म्हणजे आता त्यांना कोरोना होणार नाही आणि त्यांच्यापासून कोरोना दुसऱ्यांना होणार नाही. तर धारावीमध्ये कोरोना आटोक्यात यायचं कारण हे काही प्रशासनाचं यश आहे असातला भाग नाहीये. तो सगळ्यांनाच होऊन गेला तिथे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तिथे हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाली आणि त्याच्यामुळे तो तिथला कोरोना आटोक्यात आलाय. आपण आपला उगीच म्हणजे कोरोनाच्या केसेस वाढल्या की आपण प्रशासनाला दोष देतो आणि कोरोनाच्या केसेस आटोक्यात आल्या की प्रशासनाचं कौतुक. दोन्ही चुकीचं आहे. ते काही म्हणजे प्रशासनाचं माझं म्हणणं आहे प्रशासनाचं आणि कोरोनाच्या स्प्रेडमध्ये किंवा कोरोनाच्या कंटेनमेंटमध्ये काहीच रोल नाही. तो कोरोनाच ठरवणार आहे की आपला स्प्रेड होणार आहे का कंटेन होणार आहे. त्याला तुम्ही रोखू शकत नाही. तो काय ते ठरवेल आणि जेव्हा तो 60 ते 70% लोकांना इन्फेक्ट करेल तेव्हा तो आपोआप बरा म्हणजे तो कम्युनिटीतनं निघून जाईल. सुदैवाने आपल्याकडे भारतामध्ये कोरोनाचा डेथ रेट फार कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला फार चिंता करायचं काम नाही. अमेरिकेमध्ये किंवा स्वीडनमध्येही त्यांच्या दृष्टीने तो डेथ रेट खूप जास्त झाला. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की हर्ड इम्युनिटी हे इनअप्रोप्रिएट आहे त्यांच्यासाठी. भारतातल्या बऱ्याच एपिडेमिओलॉजिस्ट मत 50-50 आहे की हर्ड इम्युनिटीचा वापर करावा का नाही. पण वापरचा प्रश्नच नाही, ती आपोआपच डेव्हलप होणार आहे. त्याच्यासाठी आपण काही करूही शकत नाही. याच्यात काही क्लॅरिफिकेशन तुम्हाला अपेक्षित असेल तर मला विचारा. काही समजलं नसेल कन्सेप्ट तर. नक्की डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, आता जेव्हापासून कोरोना आला तेव्हापासून लोक मास्क म्हणजे जे वापर होतं प्रिव्हेन्शन म्हणून जे मास्क वापरतात, सॅनिटायझर वापरतात. म्हणजे 10-10 मिनिटांनी कशाला हात लावला, काय सरफेस हात वगैरे सॅनिटायझर घ्यायचं, हात पुसायचे, धुवायचे सॅनिटायझरने. तसंच कोमट पाणी पियायचं जास्तीत जास्त दिवसभर. साधं पाणी, फ्रीजचं पाणी अवॉइड केलं लोकांनी. तर या सगळ्यांचा काही दुष्परिणाम होतो का? म्हणजे याचे साईड इफेक्ट काय आहेत का या गोष्टींच्या काही? आधी आपण त्यांचा काही उपयुक्त परिणाम होतो का याविषयी चर्चा करूया. मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे कोरोनाच्या प्रायमरी प्रिव्हेन्शनसाठी एक रिझनेबल अटेम्प्ट करायला हरकत नाही. म्हणजे आपण थोडंसं आपल्याला खोकला असेल किंवा खोकला झालेल्या माणसाला आपण मास्क वापरायला द्यायला हरकत नाही. त्याच्यासाठी आटापिटा करण्यात अर्थ नाही. ते काही आपल्याला चुकणार नाहीये. त्याच्यामुळे अगदी दर 20 मिनिटं दर 10 मिनिटांनी 20 सेकंद हात धुणं, सॅनिटायझर शिंपडणं आणि 24 तास गळ्यात मोठे मास्क बांधून घेण्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही किती वेळ मास्क घालू शकणार? 24 तास घालू शकणार आहे का मास्क? तुम्ही म्हणजे समजा आता आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये मास्क घालतो 2 तासासाठी, ते सुद्धा आम्हाला नकोसं होतं नंतर. अहो, सामान्य माणसाला 24 तास मास्क घालणं म्हणजे काही गंमत नाहीये ती. पण रिझनेबल अटेम्प्ट म्हणून आपण पब्लिक स्पेसेसमध्ये, स्पेशली एन्क्लोज स्पेसेसमध्ये, म्हणजे तुम्ही दुकानात गेलात, शाळेत गेलात किंवा एसटी बसने प्रवास कराल तेव्हा मास्क घालायला हरकत नाही. पण मोकळ्या जागेमध्ये समुद्रावर फिरताय, तुम्ही बागेत फिरताय किंवा काय म्हणू रस्त्यावर चालताय, तिथे मास्कचा काही फारसा रोल नाही. तिथे हवा तुमचं वाहून नेते कोरोना विषाणू. जरी आपली अलिबाग नगरपालिका आणि सगळ्याच देशामध्ये आता मास्क सक्तीचा केला आहे, पण लॉजिकली त्यात काही फार तथ्य नाहीये. सॅनिटायझरचंही तसंच आहे की ठीक आहे, म्हणजे स्वच्छतेच्या सवयी आहेत, हात धुणं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अल्कोहोल बेस्ड डिसइन्फेक्टंट वापरता आहात. रिझनेबल अटेम्प्ट तुम्ही करायला हरकत नाही किंवा पण त्यातही फार अतिरेक करून म्हणजे डर्मेटायटिस म्हणजे त्वचारोग तुम्ही घेऊ शकता. मास्कचे दुष्परिणाम काय आहेत हा आता आपण भाग बघूया. तुम्ही म्हणजे विशेषतः जे अति गाळून घेणारे मास्क म्हणजे N95 किंवा तत्सम मास्क जे आहेत त्याने डेफिनेटली तुमचा ऑक्सिजन सप्लाय कमी. तुम्ही मास्क घालून 2 जिने चढून बघा, तुम्हाला धापच लागते. तर सायकलिंग करताना, व्यायाम करताना मास्क अजिबात घालू नका, त्याने तुम्हाला त्रासच होईल. देर आर पीपल हू विल नॉट टॉलरेट मास्क. म्हणजे इट इज म्हणजे प्रत्येकाचा तो वैयक्तिक भाग आहे. काही जणांना मास्क टॉलरेटच होत नाही.
अशा लोकांना तुम्ही गळा दाबून मास्क घाला म्हणलं तर त्याचा जीव जाईल. त्याला म्हणावं की ठीक आहे बाबा, तुला टॉलरेट होत असेल तर मास्क घाल, टॉलरेट होत नसेल तर ठीक आहे, नको घालू. आणि मास्कमुळे विशेषतः ज्यांचा श्वासमार्गाचे आजार आहे, ज्यांना दमा आहे, ज्यांना इतर काही श्वासाचे आजार आहेत, त्यांना डेफिनेटली त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे अशा लोकांना मास्कची सक्ती करण्याचा अर्थच नाही. गरम पाणी पिण्यामध्ये गरम पाणी पिण्याचे म्हणजे कोमट पाणी पित असाल तर दुष्परिणाम काही नाही, पण त्याचा काही कोरोना प्रिव्हेन्शन मध्ये काही फारसा रोल नाही, म्हणजे रादर नाहीच रोल. की गरम पाणी पिल्यामुळे प्रॉबेबली तुमचा घसा खवखवणं किंवा घशाचं काही सिम्प्टोमॅटिक रिलीफ होऊ शकेल, पण त्याचा कोरोनाच्या प्रतिबंधासाठी काही उपयोग याच्यातला भाग नाही. पुढचा प्रश्न. डॉक्टर साहेब, सुरुवातीला काय झालं होतं की याच्यामध्ये सॅनिटायझर टनेल्स उभे केले होते. म्हणजे प्रत्येक नगरपालिकेने, प्रत्येक महानगरपालिकेने गावागावात असे टनेल्स म्हणजे फवारणी मारायचे सॅनिटायझरचे. हो. आणि ते कसे चांगले आहेत आणि त्याच्यामुळे खूप फायदे होणार असं सगळीकडे सोशल मीडियावर सांगितलं. आणि काही काळानंतर ते बंद करण्यात आले, की काय नक्की त्याचं काय शरीरावरती काय अपायकारक आहे का ते, किंवा काय त्याच्या अशा अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात कोरोनाच्या साथीमध्ये, ज्या आधी आम्हाला वाटत होतं, म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या म्हणजे सगळ्या धोरण तयार करणाऱ्या लोकांना वाटत होतं की या आवश्यक आहेत किंवा उपयुक्त आहेत, आणि नंतर लक्षात आलं या निरुपयोगी आहेत किंवा यांचा तोटा होतो. सॅनिटायझर ही त्यातली एक गोष्ट आहे, सॅनिटायझर टनेल ही त्यातली एक गोष्ट आहे. डेफिनेटली सॅनिटायझरची फवारणी ही तुमच्या त्वचेला अनेकांना ती त्रासदायक ठरते. विशेषतः तुमच्या डोळ्यांशी किंवा ओठांशी, नाकाशी त्याचा संपर्क आला तर अत्यंत ते घातक अशा पद्धतीचे परिणाम त्याचे होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की ते गाजावाजा करून उद्घाटन करून सगळे टनेल उभारले, ते एका रात्री गुपचूप काढून टाकले. त्याचं कारण ते आहे की सगळ्यांना ते लक्षात आलं की हे निरुपयोगी नाही, तर ते दुष्परिणाम करण्याकडे आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत, आता त्याबद्दल फार बोलण्यात अर्थ नाही. त्या होत असतात अशा साथींमध्ये, अशा डायनॅमिक सिच्युएशन मध्ये, की आपल्याला सुरुवातीला वाटतं की एखादी गोष्ट चांगली आहे, पण नंतर लक्षात येतं की ती काही उपयुक्त नाही. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की मार्केटमध्ये जेव्हा कोरोना आला, म्हणजे त्यानंतर मार्केट बूम हे झाले, काय म्हणतो आपण त्याला, नवीन नवीन गोष्टी याव्या लागल्या मार्केटमध्ये. त्यात एक मास्क. पहिले ते साधे मास्क यायचे, नंतर ट्रिपल लेअर मास्क, रंगीत मास्क, N95 वॉलचे मास्क आलेत. आणि हे N95 प्रत्येक जण घेत होतं की त्याला वॉल आहे, फिल्टर आहे. अं, आणि त्यानंतर तेच मास्क बंद केले, म्हणजे वापरू नये, चांगलं नाही सांगतायत. आणि त्याऐवजी हँकरचिफ म्हणजे रुमाल वापरा. म्हणजे रुमाल वापरणं तेवढं चांगलं आहे का? त्याच्यापासून बचाव होऊ शकतो का रुमाल हा. वापरून सुद्धा? आता यातही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रिझनेबल अटेम्प्ट टू वॉर्ड ऑफ इन्फेक्शन इज ऍक्सेप्टेबल. म्हणजे मास्कचा खरा उपयोग आहे की तुम्हाला कोरोना झाला असेल तर तुमच्यापासून दुसऱ्याला होऊ नये, की तुम्ही तिथे तुमच्या फेस कव्हर करताय, नोज कव्हर करताय. तुम्हाला इतरांपासून कोरोनापासून प्रोटेक्शन मास्क देत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या समोरच्या व्यक्तीला कोरोना झाला आणि तुम्ही मास्क घातलाय, तर त्याच्यापासून तुम्हाला होणारं प्रोटेक्शन हे मास्क डिपेंडंट नाही. पण तुम्हाला कोरोना झाला असेल तर तुम्ही मास्क घातला तर प्रॉबेबली तुमच्यापासून ते उडणारे शिंतोडे त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, आणि त्याला मास्क म्हणजे त्याला उपयोग होतो मास्कचा. N95 मास्क चांगला आणि वाईट, म्हणजे मला वाटतं ते रेस्पिरेटर बद्दल म्हणतायत बहुतेक. N95 मास्क विथ रेस्पिरेटरी व्हॅल्व हा वापरू नये असं आता गव्हर्नमेंटने सर्क्युलर काढलं. त्याचं कारण असं आहे की त्याला तो रेस्पिरेटरी व्हॅल्व जो आहे त्याच्यामध्ये, म्हणजे श्वास घेताना आतमध्ये गाळून घेतो ती हवा, आणि रेस्पिरेटर व्हॅल्व असतो त्याला एक, म्हणजे त्या व्हॅल्व मधून तो वन वे व्हॅल्व आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झेल करता किंवा श्वास बाहेर सोडता तेव्हा तो व्हॅल्व ओपन होतो आणि तुमच्या शरीरातली सगळी हवा आणि त्याच्याबरोबर तुमच्या शरीरात असलेले सर्व कोरोना विषाणू तो तुमच्या समोरच्या व्यक्तीला देतो. त्याच्यामुळे सरकारने सध्या म्हटलं की N95 मास्क विथ रेस्पिरेटर व्हॅल्व वापरू नका. N95 मास्क चांगला वाईट असं नाही, त्याची गाळण्याची क्षमता चांगली आहे, पण माझ्या मते रिझनेबल अटेम्प्ट टू वॉर्ड ऑफ इन्फेक्शन इज ऍक्सेप्टेबल. त्याच्यासाठी फार आठापिठा करण्याची काही आवश्यकता नाही. ठीक आहे. आणि रुमाल वापरून मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बेसिकली मास्क इज टू प्रिव्हेंट कोरोना, प्रिव्हेंट समबडी एल्स गेटिंग कोरोना फ्रॉम यू. म्हणजे तुम्ही मास्क वापरायचा कशासाठी आहे की तुम्हाला कोरोना झालेला असेल तर समोरच्याला होऊ नये, यासाठी तुम्ही मास्क वापरताय. समोरच्याचा कोरोनाचा तुमच्या मास्कमुळे तुम्हाला न होण्याशी काहीही संबंध नाही. त्याच्या खोकल्याने तुमच्या डोळ्यात जंतू जाऊ शकतात, त्याने खोकल्याने समोर पडलेल्या वस्तूवरती जंतू बसल्याने तुम्ही हात लावलात त्याला, तुमच्या हातातनं ते तुमच्या तोंडाला आणि डोळ्याला लागून तुमच्याकडे जाऊ शकतात. त्यामुळे मास्कचा सेल्फ प्रोटेक्शनसाठी फारसा उपयोग नाही. मास्कचा म्हणजे पब्लिक हेल्थच्या दृष्टीने उपयोग आहे, कारण
कम्युनिटी स्प्रेड थांबतो, मास्क वापर थांबू शकतो. मी थांबतो असं नाही म्हणणार, मी थांबू शकतो. त्यामुळे पब्लिक स्पेसेसमध्ये मास्क वापरणं हे कम्युनिटी स्प्रेड थांबवण्याच्या दृष्टीने योग्य आहे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे, की प्रत्येक वेगवेगळ्या ब्लड ग्रुपची माणसं असतात. म्हणजे एकाचा ब्लड ग्रुप ए असेल, बी असेल, एबी असेल. तर कोणत्या ब्लड ग्रुपचा माणूस जास्त ससेप्टिबल आहे? म्हणजे ज्याला कोणत्या ब्लड ग्रुपच्या माणसाला पटकन कोरोना होईल, असं काही बायफर्केशन आहे का याच्यामध्ये? अ, काही अभ्यासांती असं लक्षात आलं आहे, की देअर इज अन असोसिएशन आपण म्हणू. ज्यांना ब्लड ग्रुप ए आहे अशांमध्ये म्हणजे तीव्र लक्षणं कोरोनाची आढळण्याची पर्सेंटेज जास्त आहे. त्यांना व्हेंटिलेटर लागण्याची शक्यता जास्त असते असं समजलं जातं. अर्थात एक कॉज इफेक्ट रिलेशनशिप आहे का, म्हणजे कार्यकारण भाव त्यात आहे का, हे आम्हाला अजून माहित नाही. पण डेटा जो आमच्याकडे आहे आतापर्यंत, जो काही 6-7 महिन्यातला आहे, त्याच्यामध्ये ए ग्रुपमधल्या माणसाला थोडासा जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. ओ ग्रुपमधल्या माणसाला थोडा कमी त्रास होण्याची शक्यता आहे. पण हा डेटा 7 महिन्यातला आहे. कदाचित 12 महिने, 1.5 वर्ष झाल्यानंतर डेटा कम्प्लिटली रिव्हर्सही होऊ शकतो, उलटाही होऊ शकतो. पण ऑल दिस इंडिकेट्स, म्हणजे हे जे काही असोसिएशन विथ ब्लड ग्रुप इंडिकेट्स रोल ऑफ जेनेटिक्स. म्हणजे तुमच्या जनुकामध्ये काहीतरी असं आहे ज्यामुळे तुम्ही कोरोनाला अधिक ससेप्टेबल आहात. कोरोनाच्या तीव्र लक्षण उत्पन्न करण्यामध्ये तुमच्या जनुकांचा रोल महत्वाचा आहे. हे सगळं या ब्लड ग्रुपच्या रिलेशन मधून आपल्याला दिसून येत आहे. प्रश्न एक असा आलेला आहे, की मध्ये एक बातमी दाखवली त्यांनी टीव्हीवरती, की मुंबईमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा कमी बाधा झाली कोरोनाची. तर असा काय फरक महिला आणि पुरुषाचा होऊ शकतो का? ऍक्च्युली म्हणजे आता जगभरातला जो डेटा आहे त्याच्यामध्ये महिला आणि पुरुषांमध्ये फारसा फरक नाही आहे इन्फेक्शन मध्ये. पण इन्फेक्शन रेट आणि डेथ रेट मध्येही फारसा फरक नाही. डेथ रेट पुरुषांमध्ये थोडा जास्त आहे महिलांच्या, पण खूप सिग्निफिकंट, स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट डिफरन्स आम्ही म्हणत नाही तो. इट इज ऑल आता हा जो काय म्हणू, महिलांना बाधा कमी झाली आहे, हा कदाचित मला वाटतं म्हणजे करोना विषाणू संसर्गासंबंधी म्हणत असतील. संसर्गाच्या बाबतीत तर गंमत अशी आहे, की तुम्ही जितके टेस्ट कराल तितके तुम्हाला सापडतील. आता प्रॉबेबली पुरुषांमध्ये टेस्ट जास्त होतात, त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्यामध्ये दर अधिक आढळलाय इन्फेक्शनचा. आणि महिलांमध्ये, कारण त्या सहजासहजी बाहेर येत नाहीत, त्यांच्या झोपडपट्टीतनं बाहेर येत नसतील, घरातनं बाहेर येत नसतील, त्यामुळे टेस्ट कमी होतात, त्याच्यामुळे तो दर कमी आढळला असावा. असं काही म्हणजे फिमेल सेक्स प्रोटेक्ट्स अगेन्स्ट कोविड असं काही डेफिनेटली आपण सांगू शकत नाही. पण प्रॉबेबली इट इज डिपेंड ऑन द टेस्ट. म्हणजे त्यांच्या टेस्टच कमी झाल्यात. आता ज्या म्हणजे काही लोकांनी पूर्वी आपापली पाठ थोपटून घेतली की कोरोना आमच्याकडे नाही, तो कंट्रोलमध्ये आला विविध जिल्ह्यांनी, देशांनी. जेव्हा टेस्टिंग वाईडस्प्रेड सुरू होतं तेव्हा लक्षात आलं की हा दावा फोल होता. मग जेवढे तुम्ही टेस्ट करा तेवढे तुम्हाला पेशंट मिळणार आहेत असं सध्या तरी आहे. त्याच्यामुळे महिलांच्या टेस्टच कमी झाल्यामुळे बहुतेक त्याच्यामध्ये कोरोना विषाणू बाधेचं प्रमाण कमी आहे असं बातमीत दाखवलं गेलं असावं. बीसीजीचं आपल्याकडे लसीकरण असतं, बीसीजीचं. तर बरोबर. त्यामुळे भारतीयांची इम्युनिटी जास्त आहे असं म्हणता येईल का? लाईव्ह व्हायरस वॅक्सिन्स जे आहेत त्याच्यामध्ये बीसीजी आहे किंवा MMR आहे किंवा मम्स मिझल रुबेला वॅक्सिन आहे. हे लाईव्ह व्हायरस वॅक्सिन जे आहेत ते नॉन स्पेसिफिक इम्युनिटी स्टिम्युलंट वॅक्सिन्स आहेत. म्हणजे तसं लक्षात येतं की ते दिल्यावरती अनेक आजारांविरुद्ध तुमची प्रतिकारशक्ती वाढते. बीसीजी आपल्याकडे सार्वत्रिकरित्या दिलं जातं, म्हणजे अगदी ऍट बर्थ आपण द्यावं असं दंडक आहे. आणि त्याचं पेनिट्रेशन पण म्हणजे बऱ्याच जणांना ते जवळजवळ 99% लोक ते घेतातही. सो इट इज पॉसिबल दॅट की त्याच्यामुळे एकंदरीतच रोगप्रतिकार शक्ती भारतीयांची अनेक आजारांविरुद्ध, अनेक विषाणू जीवाणूजन्य आजारांविरुद्ध वाढल्यामुळे कोरोनालाही त्याचा उपयोग झाला असावा. अर्थात याबद्दल खात्रीलायकरित्या सांगता येत नाही. अधिक संशोधन, आता त्याच्या काही ट्रायल्स चालू आहेत. त्यांनी आता नव्याने बीसीजी द्यायला सुरू केलंय, बूस्टर डोसेस द्यायला सुरू केलाय, आणि त्याच्यामुळे खरंच कोरोनाचं प्रमाण कमी होतं का त्या पॉप्युलेशनमध्ये, अशा स्टडीज सुरू झाल्यात. कारण हा आता जेमतेम 6-7 महिने सुरू जाऊन आजार सुरू होऊन आपल्याकडे डेटा आलेला आहे. एक 5-6 वर्षानंतर याबद्दल अधिक डेफिनेट पुढचा कोरोनाची लक्षणे नसलेल्या इसमाकडून कोरोना संसर्गाचा धोका होऊ शकतो का? म्हणजे माणूस पॉझिटिव्ह आहे पण लक्षणं काहीच दिसत लक्षण नाही. रहित. या लक्षात लक्षणरहित व्यक्ती म्हणजे कोरोनाच्या बाधा झाल्यानंतर, विषाणू संसर्ग झाल्यानंतर
जवळजवळ 80% लोकांना कुठलंच लक्षण दिसत नाही. आता माझी टेस्ट केली आयजीजी, म्हणजे कोरोना मला होऊन गेला का ही टेस्ट आहे आयजीजी. तर माझी टेस्ट पॉझिटिव्ह आहे. मला कधीच काहीच त्रास झाला नाही. पण मला कधीतरी होऊन गेल्याशिवाय ती आयजीजी टेस्ट पॉझिटिव्ह येणार नाही. तर त्या फेजमध्ये, ज्या फेजमध्ये मला कोरोनाचा संसर्ग झाला होता, पण मला कुठलीही लक्षणं नव्हती, अशा फेजमध्ये माझ्याकडून दुसऱ्याला तो होऊ शकतो का? हा फार मोठा कळीचा प्रश्न आहे. याच्यावर अनेक निर्णय आधारित आहेत, की बाबा लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, मास्क हे सगळे आधार आहेत. त्याच्यामध्ये अनेक अभ्यास केले गेले. विशेषतः ज्या देशांची पॉप्युलेशन कमी आहे अशा देशामध्ये, म्हणजे सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये हे अभ्यास झाले. त्यांनी काय केलं, एकाला कोरोना झाला, त्याच्यामध्ये संपर्कात 2 इसम आले. त्या दोघांनाही कोरोना झाला त्याच्याकडून, पण एक इसमाला काहीच लक्षण नाही, एक इसमाला बरीच लक्षणं आहेत. आता त्या प्रत्येकाचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं त्यांनी. प्रत्येकाच्या संपर्कात किती व्यक्ती आले, त्यांच्यापैकी किती जणांना कोरोना झाला, असं, आणि प्रत्येक दिवशी टेस्ट केली. म्हणजे ते आपल्याकडे भारतात शक्य नाही, एवढी पॉप्युलेशन आपल्याकडे, पण त्यांच्याकडे छोटा देश असल्यामुळे त्यांनी ती प्रत्येक दिवशी टेस्ट करत करत ते केलं. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की ज्या व्यक्तींना खोकला सर्दी होती, त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या जवळजवळ 60% लोकांना कोरोना झाला, म्हणजे त्याचे आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आले. पण ज्या व्यक्तीला कोरोना घशाच्या स्वॅबमध्ये पॉझिटिव्ह निघाला, पण त्याला सर्दी खोकला नव्हता, त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एकाही व्यक्तीला आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आली नाही. इनफॅक्ट त्यांनी असाही स्टडी केला. आता लक्षणपूर्व व्यक्ती म्हणतात, म्हणजे लक्षणं सुरू होण्याआधी, आता आज तुम्हाला बाधा झाली तर लक्षणं कदाचित 5-6 दिवसांनी येतात, पण कोरोना तुम्हाला आज उद्या डिटेक्ट होतो तुमच्या थ्रोट स्वॅबमध्ये. तर अशा व्यक्तीला असं लक्षात आलं की ज्याची लक्षणं सुरू होण्याच्या आधी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे व्यक्ती आले त्यांना कोरोनाची बाधा झाली नाही, पण त्याला लक्षणं सुरू झाल्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे व्यक्ती आले त्यांना कोरोनाची बाधा झाली. म्हणजे ती काही 60% शक्यता असते ती आली. याच्यावरून, म्हणजे हा स्टडी खूप छोटा आहे, सॅम्पल साधारण 100-150च आहे, पण याच्यावरून असा प्रॉबेबली निष्कर्ष काढू शकतो आपण की कोरोनाची लक्षणं, म्हणजे सर्दी खोकला शिंका येणं खोकणं की ज्याच्यामध्ये नाहीत, अशा इसमापासून कोरोनाचा इतरांना संसर्ग होण्याची शक्यता फार कमी आहे, फार 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 कमी आहे. आता काही स्टॅटिस्टिकल मॉडेल्सनी असं म्हटलंय की बाबा लक्षण रहित किंवा लक्षणपूर्व व्यक्तींपासून सुद्धा कोरोना होऊ शकतो, कारण त्यांचं म्हणणं आहे की एवढ्या लोकांना कोरोना झालाय तर इतके लोक लक्षण रहित होते, तर ते काय गणिती मॉडेल असतं, ते गणिती मॉडेल ही बऱ्याचदा चुकतात. प्रत्यक्ष जो अभ्यास झालेला आहे ते फार कमी आहेत, पण जे काही झालेले आहेत त्याच्यामधून लक्षणरहित व्यक्तीकडून कोरोनाचा काय म्हणू साथ पसरण्याची शक्यता ही जवळजवळ नाही, असं या स्टडीमध्ये निष्कर्ष निघालेला आहे. पण अगेन यासाठी अधिक अभ्यास होणं जरुरी आहे. डॉक्टर साहेब, आता कसं आहे की आपण सोशल ॲनिमल आहोत, आपण राहतो सोसायटीमध्ये, आपल्याकडे पेट्स असतात, म्हणजे आपल्याकडे पाळीव प्राणी असतील, मांजर असेल, कुत्रा असेल. तर हा करोना जो आहे हा पाळीव प्राण्यांना होतो का, आणि त्यांच्यापासून आपल्याला होतो का, म्हणजे 22 वर्षात दोन्ही तसा एक प्रश्न लोकांना पडतो याच्यामध्ये. बरोबर. आता एक महत्वाची गोष्ट आहे, कोरोना हा मुळातला प्राणी विषाणू आहे. म्हणजे आपल्याला माहिती असेल की हा प्रॉबेबली वटवाघुळात होता, वटवाघुळातनं तो माणसामध्ये आला, म्हणजे हा मुळातला प्राण्यांचा विषाणू आहे. तो काय म्हणू आपण, म्युटेट होऊन त्याने मानवाला इन्फेक्ट केला आणि तो मानवात पसरला. त्यामुळे आता काही निघालेले आहेत, म्हणजे आता पाळीव प्राण्यात किंवा वन्य प्राण्यांमध्ये, प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांमध्ये सॅम्पल्स घेतली, त्याच्यामध्ये हे कोविड-19 पॉझिटिव्ह प्राणी निघालेले आहेत. म्हणजे न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स मधल्या सिंहाची केस आहे, तो कोविड पॉझिटिव्ह झाला होता, किंवा आता एक जर्मन शेफर्ड कुत्र्याची केस झालेली आहे, जो त्याच्या मालकाला हे झाला होता कोविड-19, आणि त्याच्यानंतर त्या कुत्र्याला झाला आणि तो कुत्रा मेला नंतर, म्हणजे जवळजवळ कोविड-19 झाल्यानंतर ते 2-2.5 महिन्यांनी मेला. पण असं म्हणतात की त्याला लिम्फोमा म्हणजे कॅन्सर झाला होता त्या कुत्र्याला पण, आणि त्यामुळे तो मेला. आता नॅशनल जिओग्राफिक मध्ये मागच्याच आठवड्यात ती बातमी आली आहे की पहिला पाळीव प्राणी जो कोरोनाने मेला म्हणजे कुत्रा होता, तो जर्मन शेफर्ड कुत्रा होता. तर म्हणजे प्राण्यांना तो होऊ शकतो. उत्तर जे आहे, प्राण्यांना होण्याची शक्यता आहे का, उत्तर होऊ शकतो असं आहे. मृत्यू पण त्यांचे झाले आहेत प्राण्यांनी. आता ते मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत का इतर कोणत्या आजारामुळे झाले आपल्याला माहित नाही, पण कोरोना झाल्यानंतर मृत्यू झालेले आहेत. पाळीव प्राण्यापासून मानवाला संसर्ग होऊ शकतो का नाही हे अजून आपल्याला माहित नाही. अजून तरी अशा रिपोर्टेड केसेस तरी नाही आहेत की बाबा तुमच्या घरातल्या मांजरीला कोविडची बाधा झाली. अर्थात आपण काही
पाळीव प्राण्यांचं टेस्टिंग फार वाईड स्प्रेड नाहीये. माणसाचंच टेस्टिंग करायला आपल्याकडे किट नाही तर पाळीव प्राण्यांचं कुठून करणार अशी सध्याची परिस्थिती आहे. तर सध्याच्या परिस्थितीत आपण असं म्हणू शकतो की अजून तरी काही रिपोर्टेड केसेस नाहीत पाळीव प्राण्यापासून माणसाला झालेल्या, पण पुढे मागे अशा स्टडीज झाल्या तर हा निष्कर्ष बदलू शकतो. डॉक्टर साहेब, आता ते टीव्हीवरती ऍड येते कोणत्याही हँडवॉशची, की 20 सेकंड तक हात धुवा, म्हणजे 20 सेकंड पर्यंतच हात धुवा. म्हणजे 20 सेकंडचं काय गणित आहे? म्हणजे ते 20 सेकंडच का? 10 सेकंड का नाही किंवा 30 सेकंड का नाही? तर बरोबर याच्याबद्दल बरोबर. हे वेळ कोणी ठरवली आणि काय आहे त्याच्यामध्ये ते फक्त विचारायचं. ते मलाही नाही माहिती 20 सेकंद का ठरलंय कोणी. म्हणजे हा प्रश्न बघितल्यावर मी सुद्धा जरा वाचलं तर कोणाच्या तरी म्हणजे डोक्यात शिरलेलं दिसतं की आपण 20 सेकंद म्हणावं आणि ते सगळ्यांनी 20 सेकंद धुवावं. आता त्याची काही जणांनी लॉजिकल एक्सप्लेनेशन दिले की हात म्हणजे डिटर्जंट युक्त साबणाने हात धुतला, आपले सगळे जे साबण आहे ते डिटर्जंटच असतात, त्याने हात धुतला तर त्याचं कोरोनाचं जे कवच आहे म्हणजे जे चरबी असते त्या कवचाला ते धुतलं जातं. आता 20 सेकंदच का हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की प्रॉबेबली आपल्या हाताला अनेक क्रिवायसेस असतात, रेषा असतात, त्याच्यामध्ये पूर्ण तो साबण जावा म्हणून 20 सेकंद. पण अशा अनेक कल्पना अनेक सुपीक डोक्यातून सुचलेल्या आहेत आणि त्या आपल्याला वारंवार लोकांनी सांगितल्यामुळे आपण मान्य केल्या आहेत. तर ठीक आहे 20 सेकंद धुवायला हरकत नाही. म्हणजे आता आम्ही सर्जन तर आम्ही 3 मिनिटं हात धुतो. तर आम्ही काही 3 मिनिटं तुम्हाला धुवा म्हणत नाहीये. पण 20 सेकंद धुवायला काही हरकत नाही. देयर इज नो हार्म. पण 20 सेकंदच का आणि 10 सेकंद का नाही आणि 30 सेकंद का ह्याचं उत्तर माझ्यापाशी नाहीये. दुसरा असा एक प्रश्न आहे की बाजारात आता खूप म्हणजे आता मार्केटमध्ये खूप नवीन नवीन औषधं येत गेली. त्यात आता ते पतंजलीचं कोरोनिल किंवा आर्सेनिक अल्बम होमिओपॅथीचं जे आलं होतं की हे 3 दिवस गोळ्या खा मग तुम्हाला कोरोना होणार नाही. तर खरंच या औषधांमुळे कोरोना टाळता येतो का? आता हे दोन्ही प्रश्न आपण एकत्रच घेतलेत मुद्दाम. हे 2 वेगवेगळे होते बहुतेक आलेले. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की कोरोना हा 95% लोकांचा कोरोना हा आपोआप बरा होतो. त्याला कुठलंही औषधच लागत नाही. त्याच्यामुळे कुठलंही औषध असा क्लेम करू शकतं की माझ्या औषधाने 95% लोक बरे होतात कोरोनाचे. कारण 95% लोक आपोआपच बरे होतात. त्यांना कुठलं औषधच लागत नाही. म्हणजे त्यांना ते ते काय औषध खाल्लं काय न खाल्लं काय तो बरा होणारच आहे. त्याच्यामुळे म्हणजे आता काय पतंजलीचं औषध असेल, आर्सेनिक अल्बम असेल किंवा आणखीन काही असेल, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली आपण जर कंट्रोल ट्राय केल्या तर प्रॉब्ली त्याच्यातला फोलपणा लक्षात येईल. म्हणजे आता ही जी औषधं आहेत यांचा अभ्यास मी केलेला नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्या जे क्लेम्स आहेत त्याच्याबद्दल प्रत्यक्ष मला म्हणणं योग्य ठरणार नाही किंवा कारण होमिओपॅथीचा मी अभ्यासू नाही किंवा आयुर्वेदाचाही मी अभ्यास केलेला नाहीये. पण फक्त लॉजिकली मी एवढंच सांगू शकेन, म्हणजे याच्यामध्ये मी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पण ऍड करेन. म्हणजे ते माझ्या मॉडर्न मेडिसिन मधलं औषध आहे. माझं म्हणणं आहे ते सुद्धा त्याच कॅटेगरीत आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन काय, पतंजलीचं औषध काय आणि आर्सेनिक अल्बम काय. 95% लोक आपोआपच बरे होतात हो. त्यांना काही औषध द्यायची गरजच नसते. मग कुठलंही औषध क्लेम असंच करतं की माझ्या औषधाने 95% लोक बरे होतात. आलं का लक्षात? राईट सर, राईट. बरोबर आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे की हा जो रिपोर्ट असतो कोविडचा, म्हणजे एखाद्या माणसाचं टेस्ट केलं तर तो टीव्हीवर ते ऍड दाखवतात, ते एक टेस्ट ट्यूब किंवा ते दाखवलं असतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह मार्क असतो त्याच्यावरती, प्लस केलं असतं, मायनस कडे डॅश असतो. आता हा जो रिपोर्ट आहे हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्पष्ट लिहिला असतो की काही कोड लँग्वेज मध्ये किंवा सांकेतिक नाही. भाषेमध्ये असतो का? आणि त्याच्यात काही कसे कोड वाचावे ते रिपोर्ट? ओके. त्याच्यात काही कोड लँग्वेज वगैरे नाहीये. मला वाटतं स्लाइडवर दिसतोय का एक मी रिपोर्ट शेअर केलेला आहे. ऑफकोर्स त्याचे डिटेल्स नाही शेअर केलेले. एका लॅबमधून आलेला हा रिपोर्ट आहे. तर तुम्हाला माझा कर्सर दिसतोय? कर्सर फिरवतोय मी ते. दिसतोय ना? ठीक आहे. तर तर हा रिअल टाइम क्वांटिटेटिव्ह आर-टी-पी-सी-आर डिटेक्शन फॉर 2019 एंड कोविड आर-एन-ए याला म्हणजे कोविड टेस्ट म्हणतो आम्ही याला. पॅरामीटर आणि रिझल्ट दिलेला असतो. त्याच्यामध्ये रिझल्ट SARS-CoV-2 डिटेक्टेड. डिटेक्टेड म्हणजे पॉझिटिव्ह. डिटेक्टेड म्हणजे सापडला. असाच असतो तो. आता त्याच्यात एक सीटी व्हॅल्यू पण असते. तिचं थोडं कॉम्प्लिकेटेड इंटरप्रिटेशन आहे. ते आपण सध्या नाही घेऊ. पण रिझल्ट जो आहे हा डिटेक्टेड किंवा नॉट डिटेक्टेड असा येतो. डिटेक्टेड म्हणजे पॉझिटिव्ह, नॉट डिटेक्टेड म्हणजे निगेटिव्ह. याच्यात काही कोड लँग्वेज वगैरे काही नाहीये. आता काही लॅब्स कदाचित पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा देत असतील, काही लॅब डिटेक्टेड नॉट डिटेक्टेड असा देत असतील. पण इट इज क्वाईट क्लिअर
तो असा त्याच्यामध्ये काही अँबिग्विटी नसते. ठीक आहे. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग हे करोना टाळण्यासाठी परिणामकारक उपाय आहेत का? हा आता जरा म्हणजे वेगळा प्रश्न आहे. लॉकडाऊन हा कोरोना टाळण्यासाठी परिणामकारक उपाय आहे का? मी म्हणे लॉकडाऊन फॉर अ शॉर्ट ड्युरेशन, मे बी 1 month इज गुड इनफ टू असेस अवर हेल्थ केअर सिस्टीम, की बाबा आपण खरोखर एकाच वेळी खूप लोक आले आपल्याकडे, तर आपल्याला काही तयारी आहे का आपली त्यांना ट्रीटमेंट करायची. म्हणजे त्याला आपल्याला त्या काळात थोडी आपण टेस्टिंगची तयारी करू, त्या काळात थोडी आपण ऑक्सिजनेशनची तयारी करू, त्या काळात थोड्या व्हेंटिलेटरी बेड्सची तयारी करू. ते प्रोलॉंग लॉकडाऊन जे आहे, म्हणजे 2 महिने 3 महिने 4 महिने आपण काय लॉकडाऊन 450 काय जे ऐकतोय ते काही खरं नाही. त्याने काही कोरोना जाणार नाहीये आणि त्याचा कोरोनाचा प्रसारही आता तुम्ही बघताच आहात. तुम्ही सर्व सुज्ञ नागरिक आहात. कोरोनाचा प्रसार काही त्याने थांबलेला नाहीये. ठीक आहे. आणि तो थांबणारही नाही. तो रेस्पिरेटरी व्हायरल पॅन्डेमिक आहे. त्याला म्हणजे ज्या काळामध्ये फक्त बैलगाड्या आणि घोड्यावरनं लोक प्रवास करत होती, त्या काळात मी तुम्हाला सांगितलं देवीची साथ. एक माणूस युरोपातनं मेक्सिकोत गेला आणि एका वर्षात जवळजवळ 20 लाख लोक मेली मेक्सिकोतली देवीच्या आजारानं. फक्त तेव्हा ही साधारण 14व्या शतकातली गोष्ट आहे, जेव्हा फक्त घोड्यावरनं आणि काय म्हणू पायी जाणारी लोक होती. अहो आताच्या काळात कार्स आहेत, विमानं आहेत आणि आपण इतके एकमेकांवर अवलंबून आहोत आता. आपल्याकडे म्हणजे तुम्ही अगदी सो कॉल्ड कडक लॉकडाऊन म्हणलं तरी तुम्हाला मेडिकल सेवांसाठी, आवश्यक वस्तू पुरवठ्यासाठी, भाजीपाला, दूध सगळ्यासाठी वाहतूक चालू ठेवावीच लागते. तुमचं असं मत असेल की आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद आहे, तर ते खोटं आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतूक चालू आहे. आंतरराष्ट्रीय आपलं ते वंदे भारत मिशन अंतर्गत वाहतूक चालू आहे, विमानं चालू आहेत. त्यातनं काही कोरोना येणार नाही. तर म्हणजे कितीही तुम्ही लॉकडाऊन केला तरी त्याचा काही म्हणजे कोरोना टाळता काही फारसा उपयोग असेल भाग नाही. एक महिन्याभरासाठी ठीक आहे, त्या काळात आपल्या प्रिपेअर्डनेस आपण असेस करू शकतो. सोशल डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग तुम्हीच मला सांगा, भारतामध्ये ते शक्य आहे का सोशल डिस्टन्सिंग? जर कुणी असं धीटपणे म्हणत असेल की भारतात आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळूच, खरंच करू, तर मी म्हणेन तो एकतर खोटं बोलतोय किंवा त्याला भारतातल्या रियालिटीची जाणीव नाहीये. तुम्ही एकदा लोकल चालू करा मुंबईची, म्हणजे सगळ्यांना परवानगी द्या, मग सोशल डिस्टन्सिंगने लोकल कशी चालू ठेवता येईल याच्याबद्दल विचार करा. म्हणजे सोशल डिस्टन्सिंग हे फार मर्यादित काळाकरता शक्य आहे आणि हे जे उपाय आहेत लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचे स्प्रेड थांबवण्यासाठी तुम्ही ते वापरत असाल तर तुम्हाला इफेक्टिव्ह वॅक्सिन येईपर्यंत, दॅट टू युनिव्हर्सली अवेलेबल होईपर्यंत ते वापरायला लागतील. म्हणजे आजपासून जवळजवळ 1.5-2 वर्ष ते सोशल डिस्टन्सिंग लॉकडाऊन वापरायला लागतील. इज इट पॉसिबल? जस्ट आन्सर दिस क्वेश्चन. म्हणजे इट इज नॉट प्रॅक्टिकल. सोशल डिस्टन्सिंग तर प्रॅक्टिकलच नाही आहे भारतामध्ये. आणि लॉकडाऊन आता म्हणजे लॉकडाऊनचे दुष्परिणाम आपल्याला रोगापेक्षा उपाय भयंकर हे आता लक्षात यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे हे काही कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी उपयुक्त गोष्टी नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. डॉक्टर साहेब, असं आपण बातम्यांमध्ये वगैरे बघतो की करोनामुळे आज 500 लोक मेली, अमेरिकेत काही अमुक एक लोक मेली. तर करोना यायच्या पूर्वी दर दिवशी भारतामध्ये किती लोक मयत होत होती आणि कोणकोणत्या कारणासाठी मयत होत होती आणि करोना आल्यानंतर काय फरक पडलेला आहे, म्हणजे या आकडेवारीमध्ये काय फरक पडला? हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे, ज्यामध्ये आम्ही ऑल कॉजेस मॉर्टॅलिटी म्हणतो. म्हणजे भारतामध्ये अनेक कारणांमुळे दिवसाला ऍव्हरेज किती मरतात. आपल्याकडे 2017 सालचा सेन्सस डेटा आहे, त्याच्या आधारे ऍव्हरेज डेथ्स इन अ डे इन इंडिया ह्या साधारण 25,000, 25 ते 25,500 काहीतरी, एक्झॅक्ट फिगर 25,207 वगैरे अशी काहीतरी असेल, पण 25,000च्या आसपास लोक आपल्याकडे दर दिवसाला मरतात विविध कारणांनी. त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आहे, कॅन्सर आहे, बॉम्बस्फोट आहेत, ऍक्सिडेंट्स आहेत, सुईसाइड्स आहेत, व्हॉट एव्हर इट इज. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर आता त्याच्यात काही फरक पडलाय का, ही आकडेवारी म्हणजे 2020ची आकडेवारी आपल्याला कळायला अजून 2 वर्ष जायला लागतील, कारण तो सेन्सस डेटा कंपाईल व्हायला 2 वर्ष लागतात. पण त्याच्यामुळे काही फरक पडलाय का ह्याच्यासाठी एक पूर्वीचा डेटा आपण घेऊया. म्हणजे मुंबईमध्ये दर महिन्याला 2017, 18 आणि 19 साली मार्च महिन्याची आकडेवारी
म्हणजे मुंबईच्या डेप्युटी कमिशनरनी जाहीर केली आहे. मार्च महिन्यामध्ये ऍव्हरेज डेथ्स 2017, 18, 19 साली झालेल्या 7,500 आहेत मुंबईमध्ये. दर महिन्याला 7,500. त्याच्यामध्ये सगळ्या कारणांनी आहेत. ऍक्सिडेंट आहेत, भाजल्यामुळे मेलेले लोक आहेत, बॉम्बस्फोट झाला, कॅन्सर आहे, हार्ट अटॅक आहे, किडनी डिसीज, किडनी फेल्युअर आहे. आता 2020 साली कोरोनाचा कहर किंवा काय जो काही आपण वापरतोय मीडिया शब्द ते सुरू झालेला ऑलरेडी. मग त्या डेथ्स वाढायला पाहिजेत नॅचरली. 2020 साली मार्च महिन्यामध्ये ऑल कॉजेस मॉर्टेलिटी सर्व कारणांनी मुंबईत मेलेले लोक किती आहेत हे मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. ते 4,500 आहेत. म्हणजे ऍक्च्युअली रेट कमी झालाय. 7,500 लोक मेलेत 17, 18 आणि 19च्या मार्च मध्ये. ऍव्हरेज म्हणतात, 3 वर्षाचा ऍव्हरेज. आणि 2020 साली 4,500च मेलेत. म्हणजे कोरोनाने खरोखर हाहाकार केला असेल तर निदान 7,500 तरी लोक मरायला. कारण 2017, 18, 19 साली हार्ट अटॅकने जेवढे लोक मेले तेवढेच साधारण यावर्षी मरणार ना. 2017, 18, 19 साली किडनी डिसीजने जेवढे मेले तेवढेच साधारण यावर्षी मरणार. आता यावर्षी ऍक्सिडेंटने मरणारे लोक कमी आहेत कारण 2020च्या मार्च मध्ये मुंबई लॉकडाऊन होते. त्यामुळे ऑक्सिडेंटल डेथ कमी झाल्या. पण त्या किती कमी झाल्यात? एक 1,200-1,300 डेथ कमी झाल्या त्यातल्या. पण बाकीच्यांचं काय? म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की 2017, 18, 19 साली जेवढ्या किडनी डिसीजच्या डेथ आहेत तेवढ्याच यावर्षी झाल्या पाहिजे. जेवढ्या हार्ट डिसीज तेवढ्यात काय 2-4 कमी जास्त असतील पण तेवढ्याच झाल्या पाहिजे. म्हणजे प्रॉबेबली या वर्षी आपण जवळजवळ प्रत्येक मरणाऱ्या माणसाच्या नाका घशात बोळा घालून त्याची RT-PCR केल्यामुळे आपल्याला असं लक्षात आलं की तो कोरोनामुळे मेलाय. जवळजवळ प्रत्येकाच्या. त्या काळात त्या टेस्ट केल्या, त्या काळात केल्या असत्या कुठल्या तरी व्हायरससाठीच्या टेस्ट केल्या असत्या आपण तर कदाचित आपल्याला कुठला तरी इन्फ्लुएन्झा व्हायरस मिळाला असता, कुठला तरी रेस्पिरेटरी सेन्सेशियल व्हायरस मिळाला, कुठला तरी व्हायरस मृत्यूचं कारण होऊ शकतो, नाही असं नाही. पण अंडरलाईंग कॉज ऑफ डेथ त्या माणसाचं काय आहे की किडनी फेल्युअर आहे. अंडरलाईंग कॉज ऑफ डेथ काय आहे की हार्ट अटॅक आहे. त्याला आपण फक्त बोळे घालून तपासल्यामुळे म्हणतोय की त्याला तो कोरोना डेथ आहे. येस, देर आर सर्टन प्युअर कोरोना डेथ्स. आपल्याला माहिती आहे की एक हेल्दी माणूसही मरतो आहे, यंग 20-30 वर्षाचा माणूसही कोरोनामुळे मेला नाही असं नाही. पण त्याच्यामध्ये प्रॉबेबली जेनेटिक ससेप्टिबिलिटी एलिमेंट आहे आणि ते आपल्याला आता माहित नाहीये काय कारण आहे. पण मोस्ट ऑफ द डेथ ज्या झाल्यात कोरोनामुळे त्या अतिवृद्ध माणसांच्या आहेत किंवा ज्यांना इतर काही गंभीर दुर्धर आजार आहेत. बऱ्याच दिवसात डायलिसिस चालू आहे, कॅन्सर किमोथेरपी चालू आहे, अशा लोकांचे झालेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्यक्ष कोरोना डेथ ह्या माझ्या मते फार कमी आहेत. म्हणजे आयसोलेटेड कोरोना डेथ ह्या माझ्या मते फार कमी आहेत. बोला. ऑक्सिमीटर, पल्स मीटर यामध्ये नॉर्मल व्यक्तीचं जे रिडिंग आहे ते किती असावं आणि त्यात थोडाफार जर का फरक पडला तरी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तात्काळ जाणं गरजेचं आहे का घरगुती उपाय केले तरी चालतात? हे पल्स ऑक्सिमीटर आहे आता म्हणजे या कोरोना काळामध्ये सगळ्यांना परिचित झालेलं एक नवीन उपकरण आहे जे हाताच्या बोटाला आपण लावू शकतो. म्हणजे मग ते आपल्याकडे इथे आहे का पल्स ऑक्सिमीटर? आणून ठेवलं त्याला लिखाणामध्ये. नाही मी दाखवलं असतं बहुतेक पण नाही दिसत इथे. आहे का? हा आहे. तर ते एक छोटस काड्यापेटीच्या आकाराचं उपकरण आहे. ते दिसतंय का कुणाला माहित नाही. दिसतंय का हे? त्याच्यामध्ये आपण दिसतंय. हा, तर आपल्या बोटावरती ते ठेवलं की ते असे लाल आकडे येतात आणि आपली पल्स किती आहे आणि आपलं ऑक्सिजन सॅच्युरेशन किती येते ते दाखवतं. आता याच्यामध्ये उलटे दिसते दाखते बहुतेक ना, पण 98% आणि 99% आणि 85% असं दाखवत आहे. आवाज ऐकू येतोय का माझा? येतोय. ओके ओके. तर आता हे बहुतेक आकडे उलटे दिसत असतील कारण हे मिरर होत आहेत. पण नॉर्मली हा वरचा जो आकडा आहे 99, हा 99 तसाच दिसत असेल बहुतेक. 99 जो आकडा आहे तो नॉर्मल आहे. म्हणजे 94च्या वर जो आहे ऑक्सिजन सॅच्युरेशन ते नॉर्मल असतं आणि पल्स रेट जो आहे तो साधारण 70 ते 80 किंवा 90 पर्यंत नॉर्मल धरतो आपण. पण पल्स रेट हा फार व्हेरिएबल असतो. म्हणजे तो तुम्ही टेन्शन आलं, जरा धावून आलात किंवा तरी वाढू शकतो. ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 94 पेक्षा कमी झालं तर ते जरा त्रासदायक आहे. मग अशा वेळेस तुम्ही जर घरी तुम्हाला स्वतःला सेल्फ मॉनिटरिंग करत असाल तर तुम्ही लगेचच वैद्यकीय अधिकाऱ्याकडे किंवा जवळच्या दवाखान्यात जाणं आवश्यक आहे. त्याच्यात घरगुती उपाय वगैरे करण्यात काही अर्थ नाही.
पल्सचा जो आकडा आहे, पल्स मी म्हटलं की 70 ते 80 असू शकते, पण ती काही खूप व्हेरिएबल असते. तापामध्येही ती थोडी वाढते. त्याच्याबद्दल फार काही म्हणजे टेन्शन घ्यायचं कारण नाही. पण ऑक्सिमीटर मधला 94 पेक्षा कमी झालं तर मग डेफिनेटली तुम्ही वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. एक प्रश्न असा आहे की करोना झालेला पेशंट अवयव दान करू शकतो का? अच्छा. कोरोना झालेल्या पेशंटला म्हणजे बेसिकली पेशंट बरा झाला की कोरोनाचा काही रेसिड्यू राहत नाही. म्हणजे 28 दिवसानंतर तो प्लाझ्माही आपण घेऊ शकतो प्लाझ्मा ट्रीटमेंटसाठी. तर अवयव द्यायला तर काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे ॲज लाँग ॲज त्याच्या शरीरातला कोरोना आपण धरतो साधारण आम्ही धरतो की 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर तो काही कोरोना शरीरात राहत नाही. पण टू बी ऑन सेफर साईड आम्ही म्हणतो बरा झाल्यानंतर 28 दिवसानंतर त्याचा प्लाझ्मा घ्यायला हरकत नाही. तर अवयवदानाला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे इतर काही कॉन्ट्राइंडिकेशन नसेल तर त्याचा अवयवदान करायला काही प्रॉब्लेम नाही. आणि कोरोना मृत्यू झाला कोरोना हे तर काही कॉन्ट्राइंडिकेशन नाही. आणि मृत्यू झाला तर करोनामुळे? तेव्हा नाही देता येणार. म्हणजे अच्छा तसा प्रश्न आहे का? कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर अवयव घेता येत नाही. इनफॅक्ट ती बॉडी पण विशिष्ट नॉर्म्स बाळगून डिस्पोज ऑफ करतात. त्याला म्हणजे आपण नॉर्मल डिस्पोजल अलाउड नाहीये कोरोना झालेल्या मृत व्यक्तीचं. डॉक्टर साहेब, आता काही प्रश्न असा आहे की आता जी डेड बॉडी आहे म्हणजे मयत झाल्यानंतर कोरोनामुळे ती डेड बॉडी काही म्हणतात की ती जाळावी, काही म्हणतात की ती पुरू नये, त्याचा दफनविधी करू नये किंवा ते नुसती जाळून टाकावी, असं लोकांचं हे होतं याच्यामध्ये डॉक्टर्सचं. तर काय त्याच्या मागचं नेमकं हे काय आहे? ऍक्च्युली कोरोनाची म्हणजे मृत्यूनंतरही कोरोना बॉडीमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे तो पसरू नये यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले गेले. त्याच्यामध्ये डिस्पोजल बाय हेल्थ ऑथॉरिटीज किंवा डिस्पोजल बाय पब्लिक ऑथॉरिटीज हा एक निर्णय होता. भारतात सध्या मला वाटतं पब्लिक ऑथॉरिटीजच डिस्पोज ऑफ करतात कोरोना डेथच्या बॉडीज. तर म्हणजे मला एक्झॅक्टली जे काही म्हणजे या सगळ्या हे जे निर्णय आहेत हे मेनली काय म्हणू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय आहेत. वैद्यकीय दृष्ट्या मी म्हणेन की कोरोना बॉडीज डिस्पोज ऑफ करण्यामध्ये देर इज अ चान्स दॅट जे कोणी डिस्पोज ऑफ करणारे लोक आहेत त्यांना त्याची बाधा होऊ शकते. त्याच्यामुळे त्यांनी काळजी घेऊन डिस्पोज ऑफ करणं आवश्यक आहे. आता दहन दफन याविषयी प्रॉबेबली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीजच निर्णय घेत असावेत. दुसरा प्रश्न असा आहे, राऊत मॅडम त्यांनी विचारला होता याच्यामध्ये. तर राऊत मॅडमचा प्रश्न असा होता की जसं आपण म्हणतो इम्युनिटी लेवल वाढवतो आपण किंवा जे पूर्वीपासून जे करतोय, तर आता तसंच ऑक्सिजन लेवल जे सांगितलं मगाशी आपण ऑक्सिमीटर, तर ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी काय आहे का? म्हणजे ऑक्सिजन लेवल आपण स्वतः वाढवू शकतो का? किंवा ऑक्सिजन लेवल ही नॉर्मली आपली म्हणजे रक्तामधल्या ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते म्हणजे वाढवण्यासाठी काय करावं असा प्रश्न आहे का? म्हणजे मग मला वाटतं तुमचं असं रक्तामधलं ऑक्सिजनचं प्रमाण आपण वाढवू शकत नाही, पण ऑक्सिजन रक्ताला पोहोचवण्यासाठी जे काही मेकॅनिझम आहे ते सुदृढ ठेवण्यासाठी आपण काही प्रयत्न करू शकतो. त्याच्यामध्ये श्वासाचे व्यायाम आहेत, कार्डियक व्यायाम आहेत. त्याच्या दृष्टीने तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करू शकाल किंवा प्राणायाम करू शकाल, तर त्याने तुमचे श्वासाचे आणि हृदयाचं फंक्शन ऑप्टिमम होऊन तुमची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवण्यास मदत होऊ शकते. दुसरा प्रश्न असा आहे की ते अँटीजन टेस्ट आता जे सगळीकडे चालले आहे की कोरोना टेस्ट 2 दिवसांनी रिपोर्ट येतो, अँटीजन टेस्टनी लगेच समजतं. तर नेमकं हे अँटीजन टेस्ट काय आहे आणि त्यातनं काय म्हणजे डिटेक्शन होतं का? म्हणजे खरोखर कोरोना पेशंट आहे असं डिटेक्शन होतं का त्याच्यामध्ये? आता या ज्या इव्हन आरटीपीसीआर जी आपण म्हणतो, जी बोळा घशात नाकात बोळा घालून आता आपल्याकडे अलिबागला नाही, ते सॅम्पल मुंबईला पाठवतात, ती आरटीपीसीआर टेस्ट आणि रॅपिड अँटीजन टेस्ट जी सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे, ती कार्ड टेस्ट आहे. त्याच्यावर तुम्ही ते पण थ्रोट स्वॅब घेऊनच करतात, पण रिझल्ट आपल्याला एक 10 मिनिटात किंवा अर्ध्या तासात मिळतो. दोन्ही टेस्ट ह्या व्हायरल आरएनए किंवा तुमच्या शरीरात व्हायरस आहे की नाही हेच डिटेक्ट करतात. फक्त पॉइंट ऑफ केअरच्या किंवा आपण ज्या घरी करू शकतो किंवा कॅम्प मध्ये करू शकतो ज्या अँटीजन टेस्ट आहेत, त्याचा फॉल्स निगेटिव्हिटी रेट हा खूप जास्त आहे. तर तो जवळजवळ 70% असं मी म्हणतो. आरटीपीसीआरचा मी तुम्हाला मगाशी सांगितलं फॉल्स निगेटिव्ह रेट हा जवळजवळ 30%. तो पण खूप जास्त आहे. पण तो तरी
आपण ठीक आहे म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला संशय आहे की कोरोना आहे, तर अशा व्यक्तीची अँटीजेन टेस्ट जर रॅपिड अँटीजेन टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर त्याला डेफिनेटली कोरोना आहे. पण त्याची जर निगेटिव्ह आली टेस्ट तर मग त्याची आरटीपीसीआर करणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे आता तुम्ही कदाचित पेपरमध्ये वाचलं असेल, तामिळनाडू सरकारने अँटीजेन टेस्टचा निर्णय रद्द करून टाकला आणि ते फक्त आरटीपीसीआरच करतात. आरटीपीसीआर इज अ लिटल मोर सेन्सिटिव्ह कम्पेअर टू रॅपिड अँटीजेन टेस्ट, कारण रॅपिड अँटीजेन टेस्टचा सेन्सिटिव्हिटी खूपच कमी आहे. दुसरा एक असा प्रश्न आहे, आता मध्ये टीव्हीवरती ज्या बातम्या येतात, म्हणजे आम्ही जे बातम्या बघतो त्यात एक महाराष्ट्रातनं एका कोपऱ्यातनं एक माणूस होता की त्याची टेस्ट केलं तर तो पॉझिटिव्ह निघाला आणि तो 2 दिवसात मुंबईपर्यंत पोहोचला आणि मुंबईत टेस्ट केला तो निगेटिव्ह निघाला तो. मग असं 2 दिवसात एवढं व्हेरिएशन होण्याची शक्यता आहे का, किंवा 2 लॅबचे डिफरंट 2 असे रिडिंग येतात का? बरोबर. आता याच्यामध्ये मी म्हणेन 2 दिवसात नाही 2 तासात सुद्धा व्हेरिएशन होऊ शकतं. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की देर इज अ सर्टन एलिमेंट ऑफ फॉल्स निगेटिव्हिटी इन द टेस्टिंग. 30% सर्टन म्हणजे खूप जास्त आहे 30%. सो टेस्ट इटसेल्फ इज हॅव्हिंग लिमिटेशन्स ऑफ डिटेक्टिंग ओनली 30% ऑफ इंडिव्हिज्युअल्स हु आर ऍक्च्युअली पॉझिटिव्ह. आता ऍक्च्युअली पॉझिटिव्ह आपण कसं डिटेक्ट करतो, की मग त्यांचा व्हायरल कल्चर करतो. व्हायरल कल्चर हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे, ते अगदी सहजपणे उपलब्ध नाही. पण आरटीपीसीआर निगेटिव्ह आहे पण त्याला कोरोना झालेला आहे, तर मग त्याचं व्हायरल कल्चर केलं तर ते कल्चर पॉझिटिव्ह येतं. त्यामुळे मी तर म्हणेन 2 दिवस काय 2 तासानंतरही टेस्ट निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह येऊ शकते. त्याच्यामध्ये काही लॅबचा दोष नाहीये, त्याच्यामध्ये त्या टेस्टचाच दोष आहे. टेस्ट इटसेल्फ हॅज इट्स लिमिटेशन्स. ठीक आहे. आता मी बंगेरा साहेबांना सांगेन, आपल्याकडचे आलेले प्रश्न सगळे संपलेले आहेत. तर मी बंगेरा साहेबांना सांगेन की त्यांनी आभार व्यक्त करावे. डॉक्टर साहेब, सर्वात प्रथम म्हणजे आपले आभार. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, ज्या आम्हा सगळ्यांसाठी, म्हणजे सगळे जे आम्ही जे बसलोय तिकडे झूम ह्याच्यावरती आणि फेसबुक लाईव्ह वरती जे आहेत, सगळ्यांसाठी ते रोजचे भेडसावणारे प्रश्न होते आणि ज्याचं नॉलेज आम्ही ते अर्धवट घेत होतो. म्हणजे हाफ कुक नॉलेज म्हणतो आपण, हा सांगतोय हे हिअरसे असे प्रकारचं नॉलेज घेत होतो. ते आपण क्लॅरिटी दिली त्याच्यामध्ये, जे सायंटिफिक बेसिस वरती. त्यामुळे आपलं मी आभार मानतो. आमचे गायन्स क्लबचे जो रिजन चेअरमन आलेले आहेत तिथे, सिनकर साहेब, ते स्वतः एवढा वेळ काढून आले, त्यांचा आभार मानतो मी. तसेच झोन चेअरमन अनुप तलवार, त्यांचा आभार मानतो. लायन्स क्लब ऑफ रोहा कीर्ती शेठ, लायन्स क्लब ऑफ महाड गिरीशजी आणि नागोटना हे आले तिथे, त्यांचा सुद्धा मी आभार मानतो. आमचे फाउंडर मेंबर निहा राऊत, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभतं, त्यांचं सुद्धा, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हा उपक्रम राबवलाय. त्यांच्या ज्या सूचना होत्या आणि त्यांनी जी कल्पना जी दिली, त्या कल्पनेने आम्ही ही जी प्रोग्राम हे केला आणि त्याला डॉक्टर साहेबांची साथ मिळाली, त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो. जे श्रोते आहेत फेसबुक लाईव्ह वरती, आणि हे फेसबुक वरती हा जो व्हिडिओ आहे हा कायम उपलब्ध असणार आहे, म्हणजे आज नाही बघितलं तरी उद्या बघता येणार आहे सगळ्यांना. आणि तसंच युट्यूब वरती सुद्धा आम्ही हा व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि युट्यूब वरती सुद्धा लायन्स क्लब ऑफ श्रीबागच्या चॅनल वरती हा व्हिडिओ कायम असणार आहे आणि लोकांना याचा दीर्घकाळासाठी लाभ घेता येणार आहे. म्हणजे त्यासाठी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा सुद्धा आभार मानतो आम्ही. आणि हे जे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म जे आमचे होस्ट आहेत आता, गायन अमित देशमुख यांनी जे आम्हाला टेक्निकल सपोर्ट दिलाय आणि पूर्णपणे सगळं जोडून दिलेलं आहे सगळ्यांना एकत्र, मी त्यांचा आभार मानतो. आणि हा जो कार्यक्रम आहे हा इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.